1980चं दशक हे साधारणतः महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये चळवळीच्या अनुषंगानं अत्यंत धगधगत दशक असं म्हणून ओळखलं जातं. परंतु याची पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिली तर याच दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरसारखी लढाऊ संघटना दलित समाजामध्ये उभी राहिली. त्याचवेळी बहुजन चळवळ म्हणून या महाराष्ट्रामधूनच बामसेफ सारख्या संघटना उभ्या राहत होत्या. त्याचवेळी समाजवादी चळवळी भरात होती आणि त्या अनुषंगाने डावी चळवळ ही महाराष्ट्रामध्ये जोरात होती. त्या दशकामध्ये महाराष्ट्रातल्या नवतरुणांना या सर्व प्रवाहांपैकी कोणत्या प्रवाहाकडे जावं असा नेहमी प्रश्न पडायचा आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्व आणि अंगामध्ये क्रांतीचं स्फुरण असणारी अनेक व्यक्तिमत्व त्या काळामध्ये आंबेडकराईट आणि लेफ्टिस्ट मुवमेंटच्या समन्वयाकडे अधिक मोठ्या प्रमाणात वळले. असंच एक व्यक्तिमत्व आपल्या जगण्याच्या भ्रांतीतून मुंबईत येऊन दाखल झाला 80च्या दशकामध्ये आणि मुंबईत येऊन त्यांनी आपल्या जगण्याचा मार्ग प्रशस्त करत असतानाही समाजासाठी आपल्याला काय करावं लागेल, या समाजाच्या दैना संपुष्टात आणण्यासाठी काय करावं लागेल याचा ध्यास घेऊन त्यांनी आपल्याला स्वतःला ज्या चळवळीत झोकून दिलं त्या आंबेडकरी लेफ्टिस्ट चळवळीचे आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं नाव पोहोचलेलं आहे, महाराष्ट्राच्या घराघरात ज्यांचं नाव आज गाजतंय ते शाहीर संभाजीदादा भगत यांच्याशी आपण त्रिवेद मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार या सगळ्यात बातचीत करणार आहोत. दादा, त्रिवेद मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाचे शिलेदार सर्व आपलं स्वागत. धन्यवाद. हा दादा, आज तुमचा शाहिरी थाट महाराष्ट्राला एक क्रांतीचं स्फुरण देतो आहे, पण हे स्फुरण आजच्या काळात तुम्ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं आहे. पण हे उभं करताना जो संघर्ष तुम्ही अनुभवला आहे, म्हणजे जगण्याच्या भ्रांतीतून तुम्ही आपलं राहतं गाव सोडून मुंबईत दाखल झाला आणि इथं संघर्ष सुरू झाला. पण त्या काळात तुम्ही साधारणतः आव्हान नाट्य मंचाच्या माध्यमातून डाव्या चळवळीच्या शाहीर पथकाशी जोडला. तर सुरुवातीलाच तुम्हाला आंबेडकराईट मुवमेंट त्या काळामध्ये अशी मुंबईत फार जोमात नसलेली जाणवली की डाव्या चळवळीचा जोम अधिक होता, की नेमकं काय कारण होतं? मी ज्यावेळेस मुंबईत आलो त्यावेळेस माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये सिद्धार्थ विहार हॉस्टेलचा खूप मोठा भाग आहे. मी सिद्धार्थ विहार वसतिगृहामध्ये आलो नसतो तर कदाचित मी आज कुठेतरी खरडे घाशी करणारा एक साधा माणूस म्हणून मेलो असतो. मी सिद्धार्थ विहारला आलो त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये पूर्णतः वेगळं म्हणजे काहीच नव्हतं. मी पाचगणीला होतो आणि तिथं मी संघाच्या शाखेमध्ये जात होतो आणि तो सगळा हिंदुत्ववादाचा सगळा जो जोर आहे तो माझ्या डोक्यात होता. त्यामुळे आंबेडकरवादाबद्दल मला काय माहीत नव्हतं, मला डाव्या चळवळीबद्दल पण काय माहीत नव्हतं. परंतु मला एक लक्षात आलं की मुंबईला आल्यानंतर सिद्धार्थ विहारच्या भिंतींवर मी बघितलं एक क्रांतिकारी कविता लिहिलेल्या होत्या, पेंटिंग्स होते आणि ते सगळं बघून मला वाटायचं की हा उद्रेक काय नेमका. आणि त्या उद्रेकातून मी तर परिस्थितीनं गांजलेलो होतो पण उत्तर माहीत नव्हतं आणि बाबासाहेब तर मुळीच माहीत नव्हते. आणि मग मी प्रयत्न करायला लागलो समजून घेण्याचा आणि प्रत्येक रूममध्ये चर्चा चालायची चळवळीची. आणि त्यावेळेस काय झालं होतं की दलित पॅंथरची चळवळ शेवटच्या पर्वामध्ये होती. 1981-82चा काळ होता आणि शेवटच्या पर्वात म्हणजे या अर्थाने की भारतीय दलित पॅंथर उभी राहत होती. परंतु पहिल्या पॅंथरमुळे अनेक लोकांच्या अंगावर केसेस आणि ते सगळं चर्चा मी ते सगळ्या ऐकल्या होत्या आणि अत्याचार तर काही कमी होत नव्हते आणि नामांतराची चळवळ पण त्या पुढे सुरू होते. मी जे डाव्या चळवळीकडे माझं जे बघणं आहे ते या हेतून की मी बघितलं की बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे त्याचं मला सुरुवातीला जे ओळख करून दिली ती माझ्या हॉस्टेलमधल्याच मुलांनी. आणि मग मी 3 वर्ष एक ठोंबरे म्हणून प्राध्यापक होते सिद्धार्थला, त्यांचं जेवण बनवून मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये वाचन केलं. म्हणजे एकूण मला परिस्थितीचं गांभीर्य कळलं होतं आणि मला कळत होतं की जे काय आंबेडकरवादाच्या नावानं चाललेलं आहे किंवा लेफ्टच्या नावानं चाललेलं आहे हे दोन्ही गोष्टीच्या पलीकडे एक उत्तर आहे. आता मी मी फार थेरॉटिशियन किंवा मोठा माणूस नव्हतो, परंतु मी एका बाजूला आंबेडकरी चळवळीचं सगळं जे काही चाललं होतं, रामदास आठवले माझ्या रूमच्या खाली राहत होते, ते 50मध्ये होते, मी वरती होते 104मध्ये आणि त्यांची एक चळवळ चालली होती. परंतु ज्या पद्धतीनं लोक सिद्धार्थ विहारमध्ये येत होते आणि त्यांच्या ज्या कहाण्या होत्या त्या जातीय होत्या, परंतु त्या जातीच्या पलीकडे एक भौतिक विश्व होतं. त्या भौतिक विश्वाचा कुठेच काही मागमूस कोणी घ्यायला तयार नव्हतं. आणि जुन्या ज्या सगळ्या लेफ्ट पार्ट्या आहेत त्यांचं मी बघितलं की त्यांचा आणि मार्क्सवादाचा तसा मला नीट संबंध वाटला नाही. म्हणजे फारच बाळबोध पद्धतीचं अंडरस्टँडिंग असणारे हे लोक होते. इलेक्शनमध्ये निवडून येत होते, काही ठिकाणी त्यांचं राज्य होतं, परंतु जाती व्यवस्थेचा निपात करण्याची जी व्यूहरचना करायला पाहिजे ती व्यूहरचना त्या काळातल्या आंबेडकरवाद्यांमध्ये पण नव्हती आणि त्या काळातल्या मार्क्सवाद्यांमध्ये पण नव्हती.
आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी फार प्रयत्न करायला लागलो सगळं समजून घेण्याचा. आणि एकदा मी चर्चगेटला माझं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं म्हणजे एका बाजूला काम चाललं होतं माझं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला मी गेलो होतो आणि मला एक पथनाट्य करणारा ग्रुप रस्त्यावर भेटला आणि तेव्हा त्यांना ते सगळं दाखवत होते खरं आणि सगळी अपर क्लास मुलं होती. ते जे दाखवत होते ते माझ्या जीवनाशी निगडीत होतं. ते कशा पार्ट्या उल्लू बनवतात लोकांना कसं काय. तर मला वाटलं हे खरं आहे. बाबासाहेबांनी संसदीय मार्ग दिला पण पक्ष त्यांच्या मार्गावर नाही. त्या मुलांना माझ्यासमोर अटक केली पोलिसांनी. मी म्हटलं हे सत्य बोलणाऱ्या माणसांना अटक करतात म्हणजे हे अटक करतात म्हणजे हे खरं बोलत होते. यांना अटक करतात यांच्याकडे काहीतरी आहे. कारण मी बघितलं सिद्धार्थ विहारला हे चळवळ होती पण कुणी काय तसं गावातली माणसं सिरियसली घेत होते पण ते वातावरण राहिलं नव्हतं. म्हणजे बऱ्यापैकी सेटिंगची सुरुवात झाली होती आणि मला ते लागलं होतं की हे येत नाही. आणि मार्क्सवाद्यांनी तर ऑलरेडी त्यांनी त्यांच्या सगळ्या तत्त्वज्ञानाची सेटिंग केलीच होती त्यामुळे त्यांच्याकडनंही काय. पण मी त्या मुलांचा शोध घेतला आणि मला ती मुलं भेटली. ते त्यांनी मला सांगितलं की बाबा आम्ही कुठल्या पक्षाचे नाही. ते मला फार बरं वाटलं कारण त्यावेळी तोपर्यंत माझा पक्षांवरचा विश्वास उडाला होता. म्हणजे जे सगळ्या पक्षांच्या बाबतीमध्ये मला एक मत झालं होतं की भले ते वेगवेगळ्या गोष्टी बोलतात पण त्यांचं पॉलिटिकल कल्चर जे आहे ते एकच आहे. बेस त्यांचं एकच आहे. म्हणजे जे भांडवली पक्षांच्या आतमध्ये चालतं तेच सगळ्या मार्क्सवादी आणि त्या सगळ्या पक्षांचं तसंच म्हणजे एकूण वातावरण तसंच मला दिसलं. आणि मला वाटलं की संसदीय प्रणालीच्या बद्दल नव्यानं विचार करण्याची गरज आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी या प्रकारच्या इलेक्शनमधनं आपली सत्ता येऊ शकते का असा विचार केला असता आणि त्याला एक काही ना काहीतरी एक नवं आयाम देण्याची विचार केला असता. आणि मग मी त्या मुलांच्या बरोबर चर्चा केली त्यानंतर मला लक्षात आलं की हे लोक अपर क्लास आहेत अपर कास्ट आहेत. खूप बारकाईनं मी अभ्यास केला मला लक्षात आलं की हे चोर नाही आहेत. ते त्याच्यामध्ये अनेक गोल्ड मेडलिस्ट होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधनं शिकून आलेली पोरं होती आणि त्या माझ्यासमोर गोल्ड मेडल जाळलेली विद्यापीठासमोर पोरं होती. त्यांचं हे गांभीर्य नावाची गोष्ट काही जातीच्या पलीकडे आहे आणि ते देशामध्ये नवा विचार काहीतरी करतायत. त्यांचं एक जे म्हणणं आहे त्याच्याबद्दल विचार होऊ शकतो कारण इतकी म्हणजे इतकं सगळं अत्याचार अन्याय याचा विचार बोलता अत्यंत स्वार्थाने लडबडलेली लोक म्हणजे ते ट्रेडिशनल लेफ्ट पार्टी असो किंवा ट्रेडिशनल आंबेडकराईट पक्षांमधलं वातावरण असो ते मला स्पष्टपणे दिसत होतं. आणि त्यामुळे मी म्हटलं की सत्य शोधण्याची गरज आहे. मी आव्हान नाट्यमंचाबरोबर काम केलं परंतु मला त्यांचं एक गोष्ट त्यांचा त्याग मला पटला. खेड्यात जायला पाहिजे आणि लोकांमध्ये जागृती केली पाहिजे. शेतकरी आणि ह्या ज्या सगळ्या शेतकरी जाते त्यांचं संघटन बांधलं पाहिजे. हे सगळ्या हे मला पटलं. पण जाती व्यवस्थेबद्दलचं त्यांचं जे अंडरस्टँडिंग होतं त्याच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याबरोबर चर्चा करायला सुरुवात केली आणि मोठं एक त्याला काय म्हणतो आपण पॉलेमिक्स एक डिस्कोर्स हे चालवलं 10 वर्ष. आणि त्याचा परिणाम असा झाला की एका बाजूला मी तसा अभ्यास करत होतो पण मी काही जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणारा कार्यक्रम काढणारा माणूस नव्हता. पण मी माझ्या कलेच्या माध्यमातून एका बाजूला लेफ्टचं अंडरस्टँडिंग आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचा विचार असं एकत्र करून एक सांस्कृतिक हत्यार बनवण्याच्या मार्गाला मी लागलो. म्हणजे मी लेफ्टच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जात होतो परंतु माझा एक पाय आंबेडकरी चळवळीत पण होता. आणि मला माहीत होतं की हे दोन्ही जे नेतृत्व जे काही विचार करतायत यांना भारताचा जो कोर आहे तो अजून काही कळलेला नाही आहे. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या काळातली उत्तरं मार्क्सने त्याच्या काळातली उत्तरं दिलेली आहेत. काळ पुढे गेलेला आहे. बुद्धानं त्याच्या काळातली काही उत्तरं शाश्वत दिलेली आहेत. त्याचं नक्कीच विचारायला पाहिजे. परंतु काळ बदलतो तसं काही गोष्टी आउटडेटेड होतात. आणि मग या काळामध्ये मी 2-3 गोष्टी बघितल्या की एक तर पॉलेमिक्स चाललं आणि शरद पाटील नव्या पद्धतीची मांडणी करत होते. आणि शरद पाटलांवर अत्यंत वाईट पद्धतीने एका बाजूनं ट्रेडिशनल मार्क्स आणि दुसऱ्या बाजूने आंबेडकरवादी जे खोटे आंबेडकरवादी ते हल्ला करत होते. आणि त्यांचं एक प्रामाणिकपणा याच्यामध्ये दिसत होतं की जातीच्या प्रश्नाला भौतिक आउटलुकमधनं डायलेक्टिकल आउटलुकमधनं बघण्याची त्यांची ताकद. पण ती त्यांची ताकद जी होती ती कशी होती की ती धर्मशास्त्राच्या अंगाने जाणारे आणि धर्मचिकित्सा करत म्हणजे इंडॉलॉजीच्या अंगाने ते जात होते. म्हणजे इंडॉलॉजिस्ट होते ते मोठे. तर त्यामुळे त्यांचा सगळा असा तो मोठा अभ्यास होता. आणि जातीच्या प्रश्नाच्या जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे जातीच्या निर्मूलनाच्या जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न ते करत होते. अशा काळामध्ये मला लोक अनेक विचारायचे की बाबासाहेबांनी सांगितले त्याचं काय. तर
बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याचा विकास करण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी फुल्यांना विकसित केलं, तर बाबासाहेबांना विकसित करणारा एक वर्ग तयार झाला पाहिजे. ती जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. आणि इंटेलेक्च्युअल लोकांनी सरळ सत्तेला शरण जाणं आणि राजकीय लोकांनी पण सत्तेला शरण जाणं हे माझ्यासाठी फारच निराशाजनक गोष्ट होती. आणि त्याच्यामध्ये फारच बाळबोध प्रकारचे आंबेडकरवादी आणि बाळबोध प्रकारचे मार्क्सवादी जे होते त्यांचं मला हसू पण यायचं. कारण मी ज्या वातावरणात आलो होतो मला दोन्ही गोष्टी माहीत होत्या. मला वर्गाची पण झळ माहीत होती आणि मला वर्णानं काय केलं ते पण माहीत होतं. आणि मी असा जातीय अंगानं सगळ्या गोष्टीचा विचार करत नव्हतो. जाती व्यवस्था या देशामध्ये आहे, जातीयवादी होऊन त्याचा विचार मी करत नव्हतो. मी म्हणत होतो जातीच्या धर्माच्या पलीकडे एक माणूस नावाची गोष्ट आहे आणि ती बुद्धानं शोधण्याचा प्रयत्न केला, ती बाबासाहेबांनी पण शोधण्याचा प्रयत्न केला आणि ती मार्क्सनं पण शोधण्याचा प्रयत्न. मार्क्सचं अंडरस्टँडिंग हे त्या काळातल्या एकूण त्या काळात जी विकसित झालेली भांडवलशाही होती त्या काळाचं ते प्रत्युत्तर होतं. त्याला ते दिलेलं त्यानं उत्तर होतं. ते उत्तर भारतामध्ये आणि कसलंच काही विकसित न करता इतर देशांमध्ये लागू करणं हे तेवढंच बाळबोधपणाचं होतं. हे कळण्या इतपत काय मार्क्सवादी नेतृत्व फळं होतं किंवा इमॅच्युअर होतं अशातला भाग नाही, परंतु त्यांचे व्यवस्थेशी हितसंबंध होते. एकतर जातीय अंगानं बघितलं तर ते सगळे अपर कास्ट होते आणि त्यांना जात सोडता येत नव्हती. आणि आंबेडकरी चळवळीतले जे नेते होते त्यांचे हितसंबंध वोट बँकच्या अंगाने व्यवस्थेशी जोडलेले होते. आणि ही परिस्थिती जाती व्यवस्थेचं निर्मूलन करू शकत नाही. आणि म्हणून मग मी त्यांच्यावर एक डिस्कोर्स केला आणि साधारणपणे 94पर्यंत मी अशा प्रकारची गाणी आणि हे सगळं काही उभं केलं. जे रॅडिकल म्हणजे माझा मुद्दा असा होता की रॅडिकल आंबेडकर आहेत, रॅडिकल आंबेडकर, रॅशनल बुद्ध हे उभे राहायला पाहिजे. त्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टींचा आढावा घेतला पाहिजे, सर्व दृष्टिकोनातून त्याचा विकास केला पाहिजे. भारताच्या मातीतलं तत्त्वज्ञान आहे. मार्क्सवाद हे भारताच्या मातीतलं नसलं तरी अखिल मानवजातीला गवसणी घालणारं तत्त्वज्ञान आहे. त्याने एक बंधात्मक भौतिकवादाची एक हे दिलेली आहे, दिशा दिलेली आहे. त्याच्यामध्ये आता फरक झालेला आहे. ते काही गोष्टी त्यातल्या आउटडेटेड झाल्या तर त्या नव्यानं उभ्या करायला पाहिजे. तर बाबासाहेबांनी एक नवायन बुद्ध दिला आपल्याला. बाबासाहेबांनी एक वेलफेअर स्टेटची संकल्पना दिली. बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या विध्वंसाचं हे केलं, म्हणजे सुतोवाच केलं आणि त्याची काही दिशा दाखवली. ती विकसित करणं हे आमचं काम आहे. त्यामुळं उगाचच काहीतरी असे जे सेक्टेरियन लोक असतात मार्क्सवाद्यांमध्ये पण मी बघितलं अत्यंत ते ब्राह्मणच असतात, म्हणजे ब्रॅह्मनिकल असतात. कारण त्यांचा दोष काय नाही, या देशातल्या ब्राह्मणवादाचा परिणाम सर्वांवर होतो. आणि आंबेडकरवाद्यांमध्ये पण असे ब्रॅह्मनिकल लोक आहेत. आणि ते असे जातीयवादी आहेत, ते जातीच्या पलीकडे बघू शकत नाहीत. आणि तो त्यांचा दोष नाही, मी त्यांना दोष देत नाही. कारण निदान तरी 4,500-5,000 वर्षापासून या देशावर ब्राह्मण्यवादाचा पगडा आहे. आणि त्याच्या चपटमध्ये लोक येणं साहजिकच गोष्ट आहे. ती कुठली चळवळ असो ती खाऊन टाकते ब्राह्मणवाद. म्हणजे बाबासाहेबांची पण चळवळ असो किंवा कोणाची, तर ब्राह्मणवाद जो आहे तो सेक्टरियनिझमकडे घेऊन जातो. इथल्या मार्क्सवादी ब्राह्मणवादांच्या चपटमधनं ते बाहेर नाही पडले. आणि इथले आंबेडकरवादी ब्राह्मणवादाच्या विरोधात बोलता बोलता त्यांच्यामध्ये कधी ब्राह्मणिझम आला ते त्यांना कळलं नाही. पण तरी आपल्याला असं म्हणतात म्हणजे 80च्या दशकामध्ये पॅन्थर जवळपास विघटनाच्या पर्यंत आलेली होती. पण तरी त्या काळात ढाले आणि ढसाळी युगाचा थोडा प्रभाव होता एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला डाव्या चळवळी तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे ते वर्गीय प्रश्न हाताळत होते. गावामधली व्यवस्था सरंजामी होती आणि जातीय होती. म्हणजे सरंजामी शेतकऱ्यांच्या शेतावर राबणारा मजूर हा मजूर म्हणून गरीबही होता, पण तो दलित. हा सगळा भाग म्हणजे डाव्यांनी जातीयंताचं किंवा जाती निर्मूलनाची चळवळ हातात घेतली नाही, उद्देश घेतला नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर आंबेडकरी चळवळीनेही जाती निर्मूलनाचं उद्दिष्ट टाकून दिलं. अशा काळामध्ये तुम्ही चळवळीकडे आला आणि त्या चळवळीला तुम्ही म्हटलं की इंडॉलॉजिस्ट शरद पाटीलरावांचा तुम्ही संदर्भ दिला. तर जाती निर्मूलनाकडे नेत असताना ज्या मित्रशक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी म्हणतात की प्रवर्गनिहाय जर या देशातलं म्हटलं की SC ST OBC वर्णामध्ये शूद्रवर्ण आणि वर्णापलीकडचा जो भाग, तर यांचा समन्वय करत असताना बऱ्याच वेळा गाव पातळीवर शेतकरी आणि शेतमजूर यांच्यातला वर्गीय भेद जसा आहे तसा जातीय भेद आहे. शहरामध्ये स्लम एरिया आणि त्याला वसाहत आपण म्हणतो, तर या भेदाला एक जातीय पातळीचं अंग आहे आणि वर्गीय अंग आहे. हे भेदून टाकणारं डिस्क्लोजर गाणं म्हणजे जसं वामनदादांनी सांगा मला बाटा बिल्ला, तर हे पहिलं डिस्क्लोज करणारं शाहिरी थाटातलं
कोणते शब्द तुम्ही? सुरुवातीला मी जी गाणी लिहिली ती म्हणजे मला जे सुरुवातीला मी बाळबतच होतो, त्यामुळे मला सगळ्यात वाटलं की आपण जे लोकांना मतं देतो ते लोक आपल्याकडे येत नाही, ते कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे असले तरी ते येत नाही. पण पहिलं ते गाणं लिहिलं ते मी पुढाऱ्यांवर लिहिलं, म्हणजे जे सुरुवातीचं गाणं. ते गाणं इतकं फेमस झालं की मला पिकनिकच्या डब्यात सुद्धा ते गाणं वाजताना दिसलं. म्हणजे पिकनिकला पोरं जातात तर ते गात होते. तर मला एक लक्षात आलं की आपण जनभावना जी आहे ती पकडली, परंतु नंतर माझीच गाणी मला आवडत नव्हती आत्ता. ती प्रगल्भता आली. आता ते म्हणजे माझ्या दिल्लीच्या कारभारी, माझ्या मुंबईच्या कारभारी, तुझ्या नावाचा उद्धार मांडला, तुला 100दा निरोप धाडला, काय भुल्लासी मल्याला, गेला इसरून झोपण्याला, रूप जाऊन सत्ता गेली, स्वारी पुढाऱ्याची येडी झाली, आणि सत्ताबाईचं याड लागलं, पुढारी असे पुढारी. तर ते सर्व जाती धर्माचे सर्व पक्षांचे पुढारी यांच्या संदर्भातली ती माझी रिॲक्शन होती. पण ती तशी बाळबतच होती. आणि मग मी हळूहळू ज्यावेळेला विचार करायला लागलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की पथनाट्याच्या माध्यमांमधनं म्हणजे पथनाट्यांमध्ये एक मोठा बदल आला. पूर्वी जे पथनाट्य करत होते ते खरं तर ॲक्रोबॅटिक्स होतं. आणि मी ज्यावेळेला पथनाट्याच्या टीममध्ये भरती झालो त्यावेळेला मी सांगितलं की ह्या देशामध्ये हजारो वर्षांपासून दलितांची एक परंपरा आहे, दलित आर्ट आहे, आणि ती पथनाट्याच्या जवळची आहे. झाडाखालचा तमाशा असेल किंवा आपण जे काय बारोडं बिरोडं हे सगळं उभं केलं आपल्या लोकांनी, जनसे उभे केले, तर हे पथनाट्यच होती म्हटलं. पण त्याच्यावर काय आलं की जे थोडेसे जे ब्रिटिश आणि त्या अंगाने युरोपियन अंगाने विचार करणारे किंवा जे कट्टर मार्क्सवादी म्हणून स्वतःला, तर ते ह्या कलांना मान्यता देत नव्हते, कारण त्यांचे संपूर्ण डोकंच परदेशी होतं. आणि ज्यावेळेस आम्ही जलसा किंवा तमाशा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं पुनरुज्जीवन करायचे किंवा त्याचं, तर आंबेडकरवाद्यांना वाटायचं की आपण सगळं फेकून दिलं आहे ना. तर असे दोन्ही बाजूची डॉगमॅटिक लोक होते. तर मी त्याच्यामध्ये खूप मोठा बदल केला. मी पहिल्यांदा हे रस्त्यावर जे काम करणारे, जे म्हणजे रस्त्याने गाणं म्हणत जाणारे, रस्त्यावर कला करणारे जे सगळे भटके विमुक्त कलाकार आहेत ना, त्यांना स्ट्रीट थिएटरमध्ये आणलं. ते इंडियन होतं, नंदी बैलवाला असेल किंवा बाकीचे सगळे. आणि मग त्यातनं काय गोष्टी ज्या सांगितल्या ती खूपच प्रभावी झालं आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं. आणि मी सुरुवातीपासून म्हणजे त्या काळामध्ये मी जसा रामदास आठवले यांच्याबरोबर तिकडे राहतच होतो, तर मग नामदेव ढसाळांबरोबर माझी चर्चा होत होत्या. तुम्ही म्हणता तसं राजे डालेंची एक टोक होतं. मला नामदेव दादांनी जरी काही कॉम्प्रोमाइजेस त्यांच्या जीवनामध्ये केल्या वगैरे, परंतु आयडिओलॉजिकली सुरुवातीच्या काळामध्ये नामदेव वॉज करेक्ट. म्हणजे तो व्यापक होता ना. आणि मग ते फोडाफोडीचं राजकारण कोणी केलं असेल ते मला माहीत नाही, परंतु फार सेक्टेरियन लोक जे आहेत ना त्यांचा त्रास होता. आणि नामदेव पण नंतर मग वाहत एका वेगळ्याच इकडे गेले. ते फार दुःखदायक होतं. परंतु नामदेव ढसाळांचं जे विचार करण्याचे जे त्यांचं वाचन मी केलं आणि त्यांच्याशी बोललो पण, तर तो एक प्रभाव होता माझ्यावर. तसं मी त्यांच्याबरोबर बोलत होतो, तसं मी मार्क्सवाद्यांच्या पण नेत्यांबरोबर बोलत होतो. आणि मला ते जे डॉगमॅटिक होते त्यांना हे वाटायचं की भारतामधल्या ह्या कला स्ट्रीट थिएटर नाही आहेत. मला वाटायचं त्या स्ट्रीट थिएटर आहेत. मी आंबेडकरवादीवाने ते आपण फेकून दिलेलं ते कशाला परत आणायचं. तर मला काय वाटायचं की चला ते आपल्याला सोन्याच्या पेल्यामधनं विष देत आहेत, आपण आपलं ते विष फेकून देऊया, आपला सोन्याचा पेला आपण घेऊया ना, कशाला उगाच ते आणि असं डॉगमॅटिक विचार करणं काय बरोबर नाही. मग मी काही त्या कलांचं पुनरुज्जीवन केलं आणि त्याच्यामुळे खूप मोठा फरक झाला स्ट्रीट थिएटरमध्ये. तुम्ही ज्यावेळेस स्ट्रीट थिएटर करत स्ट्रीट प्ले म्हणजे त्याच काळामध्ये मला वाटतं संपूर्ण भारतामध्ये डाव्या चळवळींचं स्ट्रीट प्ले मोठ्या प्रमाणात झालं. मला वाटतं त्याच काळामध्ये साधारणतः सफदर हाशमीचाही मर्डर झाला. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे महाराष्ट्रात डाव्या चळवळींच्या अनुषंगाने जी काही स्ट्रीट प्ले येत होती तुमच्या माध्यमातून, ती एक जातीविषयीची भूमिका घेऊन येत होती. म्हणून व्यवस्थेला असं तर वाटलं नाही ना की या डाव्या चळवळी, आता आंबेडकरी डाव्या चळवळी म्हणून जो समन्वय येतो आहे आणि तो जाती निर्मूलनाचा विषय घेऊन येते आहे, त्यामुळे या स्ट्रीट प्लेचा आत्मविश्वास खालावला पाहिजे किंवा डाऊन केला पाहिजे. म्हणून तर त्या घटनेला काही परिणाम दिला का असं काही तुम्हाला वाटतं त्या अनुषंगाने? नाही, अटका बिटका झाल्या मला, म्हणजे अटक झालो मी जेलमध्ये राहिलो.
अनेक डाव्या चळवळीतले लोक नामांतराच्या चळवळीच्या बाबतीमध्ये माझं मतभेद झालं त्यांच्याबरोबर. मी म्हटलं की नामांतराची चळवळ म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की नामांतराची चळवळ केली तर काय दलितांच्या घरावर काय सोन्याची कौलं चढणार आहेत काय. ते म्हणलं आमच्या घरावरची कौलं गेली तर चालतील पण आमचा आत्मसन्मान आम्हाला मिळाला पाहिजे. तर हे सगळे नामांतराच्या चळवळीत असोत किंवा बाकीच्या सगळ्या चळवळीत त्या जातीय म्हणजे कामगारांच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्यावेळेस गिरणी संप झाला तर गिरणी संपामध्ये मी आघाडीवर होतो आणि करत होतो. कारण ते सगळे या देशामधले सगळे शूद्रातिशूद्रच होते माझ्या हिशोबाने आणि त्यांना लोकमान्य टिळकांच्या बरोबर म्हणजे सुरुवात होते काही गिरणी हे डाव्यांचा होतं ना म्हणणं त्याला मी एकदम विरोध केला. अरे बोलले ते लोखंडे त्यांनी सुरुवात केली महात्मा फुले त्यांचे जनक आहे तर ते स्ट्रीट प्ले करायला गेलं तर डाव्यांना खूप त्रास झाला. अण्णाभाऊ साठे हे शाहीर आहेत पण त्यांना हे पण माहीत होतं की ते मातक समाजाचे आहेत. म्हणजे इथं जे रामोशांची बंड झाली नाईक झाले ह्यांना आद्यक्रांतिकारक मानत नव्हते. ते वासुदेव बळवंत फडकेला आद्यक्रांतिकारक त्यांची काही चूक नाही कारण ते ज्या वातावरणात त्यांची नेणीव आणि जाणीव ब्राह्मण्यवादाने ग्रासलेली होती आणि ते बिचारे चांगली माणसं होती. म्हणजे त्यांच्याबद्दल मला काही द्वेष वगैरे नाही किंवा आंबेडकरवाद्यांमधले संकीर्णवादी आहेत त्यांच्याबद्दल द्वेष नाही आहे. शेवटी माणूस जातीचे हल्ले सोसून संकीर्णवादीच होतो ना. काय करणार तो बिचार त्याला जर काय नवं काय अल्टरनेटिव्ह नाही मिळालं तर तो जातीवादीच होतो. आता जसं आपण बघतो की मराठा मोर्चा आणि हे सगळं तर मराठ्यांनी बिचारांनी संकीर्ण इतकं सोसलं त्या प्रस्तावित मराठ्यांचं आता ते संकीर्णवादी झाले. त्यातले काही संकीर्णवादी नाही आहेत ते आता संकीर्णवादाचं त्याच्यावर सावट आहे. तर मी या जाती व्यवस्थेचा अभ्यास केल्यानं माझ्या लक्षात आलं की माणसं जेव्हा जाती अत्याचार खूप वर्ष सहन करतात त्यावेळेला ते संकीर्णवादी होण्याचा धोका असतो आणि ते झालं की ते जातीच्या गर्दीत अधिक खोल जातात. अच्छा म्हणजे पण असं होणार नाही का जसं आता तुम्ही एक उदाहरण दिलं अण्णाभाऊ साठ्यांचं त्यांना शाहीर आजही संबोधलं जातं पण संपूर्ण हयात त्यांची या चळवळीमध्ये गेली. त्या चळवळीमध्ये लागणारं जे विरोध असतं कॉम्रेड म्हणून ते काही त्यांच्या नावापुढे लावलं जात नाही. म्हणजे यामागे त्यांच्याकडे पाहण्याचा एक जाती दृष्टिकोन आहे त्या चळवळीचा असं तुम्हाला वाटतं का. आणि त्याच अनुषंगाने तुम्ही आज ज्या चळवळीत काम करताय म्हणजे ती नक्कीच एक आंबेडकरी डावी अशी समन्वयाची चळवळ पण इथं तुम्हाला एक कॉम्रेड म्हणून घ्यायला आवडेल का की शाही म्हणून घेण्यात तुम्हाला. आता कसं आहे की डाव्या चळवळी डाव्या पक्षांनी अण्णाभाऊ साठेंच्या बरोबरचं जे काय त्यांचं जे काय बिहेवियर आहे तर त्याच्यामध्ये त्या एक कॉम्रेड म्हणतील नाही म्हणतील हा मुद्दा नाही. परंतु अण्णाभाऊ साठेंचं मातंगीकरण होताना मुख गिळून गप्प बसले. का ते काय का जातीचा माणूस होता काय. म्हणजे बाबासाहेब एका जातीचे करण्यामध्ये जसा इथल्या एका विशिष्ट जातीनं प्रयत्न करून त्यांना व्यवस्थेनं तेच करायचं होतं व्यवस्थेला त्यांनी त्याच्यात हातभार लावून ते जातीपुरतं कुंपण टाकून बाबासाहेबाला पॅक करून टाकला. आता अनेक मंडळी येतात म्हणतात आता हे कुंपण काढायचं आणि आपल्याला स्प्रेड करायचं. परंतु सुरुवातीच्या काळात ते कुंपण घालण्यामध्ये होतेच ना लोक. बाबासाहेबांना उत्तर म्हणून अण्णाभाऊ साठे एका जातीच्या करण्यामध्ये ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी या देशामधल्या ज्या उजव्या पक्षी शक्ती आहेत त्यांनी प्रयत्न करून ते काम केलेलं आहे आणि त्यावेळेला डावे पक्षांनी काही केलं नाही इंटरव्ह्यू केलं नाही. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर मला काय मी दलित आहे. मी या देशामध्ये अस्पृश्य जातीत जन्माला आलेलो आहे. मी आंतरराष्ट्रीय माणूस होऊ इच्छितो. मला बुद्धमय व्हावं जग. बाबासाहेबांनी सांगितलं हे भारत बौद्धमय भारत बौद्धमय तर झालाच पाहिजे जग बौद्धमय झालं पाहिजे या विचाराचं. कारण माणुसकीनं जग तेव्हाच वागेल. हे विशिष्ट अशी विरुद्ध जी असतात त्याच्यामध्ये काय मला इंटरेस्ट नाही आहे. मला कामात तर तुम्ही काय ठेवून जाता. तुम्ही ज्यावेळेला या प्लॅनेटवरनं निघून जाल त्यावेळेला तुमच्या कामातून तुम्ही काय ठेवून गेलं हे महत्त्वाचं आहे. हे विरुद्ध काय कोणी भीमशाहीर म्हणतं मला कोणी मला शिवशाहीर म्हणतं कोणी मला लोकशाहीर म्हणतं कोणी मला संभाजी भगत नुसतं म्हणतं शाहीर पण म्हणत नाहीत कोणी मला कॉम्रेड म्हणतं. मग तुम्हाला काय हाक मारायची ती मारा मला काय फरक पडत नाही. माझं म्हणणं आहे की सामान्य माणसासाठी मी या जगात काय ठेवून जाणार आहे ते महत्त्वाचं आहे. ते लेबलं मला काय लावलेत ना ते मला काही महत्त्वाची नाही आहेत. कंटेंट काय ठेवून जातो मी. तर ही जे हा जो सगळा कंटेंट आहे तो भारतामध्ये मिस आहे आणि मी कुणी काय तत्ववेत्ता नाही आहे. मी एक साधं गाणं लिहिणारा साधा रस्त्यावर गाणारा माणूस आहे. पण मला जे काय माझ्या अनुभवातून कळलेलं आहे ते मी माझ्या गाण्यात आणि कलाकृतीमध्ये उतरवून ते मी जास्तीत जास्त व्यापक करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांनी मला कारण मार्क्सवादी मला आंबेडकरवादी म्हणतात म्हणजे हिनू होणवतात. आंबेडकरवादी मला मार्क्सवादी म्हणतात. मी ज्या जातीत जन्माला आलो ते लोक म्हणतात की अरे हे तर बाबासाहेबाच्या तिथे की ते बौद्ध धर्मात गेलं. बौद्ध म्हणतात ते अमुक जातीचं आहे. तर हे संकीर्णवादी लोकांकडे मी लक्ष देत नाही. माझ्या ज्या जातीत मी जन्माला आलो त्याच्यात माझ्याशी काय संबंध आहे हो. ॲक्सिडेंटली मी जन्माला आलो तिथे कसं मारावं हे माझ्या हातात आहे ना.
मला जर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्म ठीक वाटतो आणि तो पुढे घेऊन जाईल, तर बौद्ध धम्माला नीट करणं, जी जगातली जी सगळी तत्वज्ञान त्याचा अप्लाय करून ते नीटपणे त्याला पुढे घेऊन जाणं हे काम आहे ना. आपलं घर समजा नीट करायचं आहे तर निरनिराळ्या प्रकारचं साधन सामुग्री आणावं लागेल ना, आणि ते घर नीट करून ते उभं केलं पाहिजे ना. परंतु काय आहे की अंतिमता तुम्हाला कुठे जायचं आहे, तर अंतिमता मानवतेकडे जायचं तुम्हाला, अंतिमता मानव समाजाच्या समानतेकडे जायचं तुम्हाला, अंतिमता माणूस तृष्णा आणि याच्या पलीकडे जाऊन एक खऱ्या अर्थानं विकसित मानव होईल तिकडे जायचं आहे. रस्ते अलग अलग आहेत लोकांचे, पण या काळामध्ये जर ते सगळे रस्ते बंद करण्याचं काम जर कुठली साम्राज्यवादी शक्ती करत असतील, इथल्या उजव्या शक्ती निर्णय करत असतील, तर पहिलं एक आलं पाहिजे आपल्याला, त्यांना पहिलं नीट केलं पाहिजे. शाहीर गदरांबरोबरही तुमचा संबंध आला. तर गदरांच्याकडे तुम्ही आकर्षित होत असताना त्यांच्या कुठल्या गाण्याने तुम्हाला आकर्षित केलं? गदर माझ्यासाठी एक इज माय बिग ब्रदर, म्हणजे माझा मोठा भाऊ आहे. आम्ही दोघे अस्पृश्यसाठी जन्माला आलेलो आहोत. आमच्या दोघांची आम्ही डबल ग्रॅज्युएट वगैरे आहोत. आम्ही दोघांनाही चांगल्या नोकऱ्या होत्या. आणि गदर खूप चांगले क्रिएटिव्ह माणूस आहे, खूपच क्रिएटिव्ह माणूस आहे. म्हणजे लिरिक्समध्ये तर त्याच्यासारखा मला नाही माणूस दिसला, म्हणजे गाणी लिहिणं आणि गाणी सादर करणं. तर मी ज्यावेळेला गदरांना पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस एका विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये भेटलो, आणि नंतर त्यांची माझी ओळख झाली, आणि त्यांच्या पण लक्षात आलं की हा पण म्हणजे काही नवं करू इच्छितो. मला त्यांची अनेक गाण्यांनी भरळ घातली. खास करून त्यांनी जी जाती अंताच्या संदर्भामध्ये पण गाणी लिहिलेली आहेत. असं काय नाही, आम्ही विशेष म्हणजे आम्ही दोघेजण आहे ना हैदराबादला कांशीरामला भेटलो होतो. म्हणजे कांशीरामला भेटलो. कांशीराम आमच्यासाठी कसे होते की ह्यांच्यावर चर्चा होऊ शकते. कांशीरामचं मोठे पण मला माहीत होतं, पण त्यावेळेला आम्ही त्यांना भेटलो, त्यांनी आम्हाला दोघांना बोलवलं की ते बोलले की देखो आप लोग बहुत इफेक्टिव लोग हैं और आप बहुत अच्छा तरह से लोगों के पास जा रहे हैं, तो आप जाति के बारे में क्या सोचते हैं? तो मैं बोला हम जाति के बली है, हम लोग जाति की विक्टिम है हम लोग. तो बोले जात ये जाएगा कैसा. तर त्यांनी त्यांचं एक व्यूहरचना सांगितली मला की बाबा आपल्याला या सगळ्या जातींना एकत्र करून सत्तेमध्ये यायला. मी म्हटलं ठीक आहे, सत्तेमध्ये आलो आपण राज्य कर. सत्ताधारी कसे होणं, राज्यकर्ते होणं या देशात सोपं आहे. इंजिनिअरिंग करायचं असते, कारण ह्या देशामध्ये जसं त्यांनी टूल वापरलेलं आहे त्याचं एक उलटं टूल वापरता येतं, पण माणसं तशीच निर्माण होतात. तर त्याच्या पलीकडे परिवर्तन नावाची गोष्ट आहे. सत्तेतून परिवर्तनाची जी अपेक्षा होती ती कुठेतरी थांबलेली आहे. म्हणजे अमुक सत्ता आल्यानंतर परिवर्तन होईल, अमुक सत्ता आल्यानंतर एक जातीचा गट आहे ना त्याचं काहीतरी अपलिफ्टमेंट होते थोडी बहुत. परंतु सर्वंकष मानवाचा विकास करण्याची जी ताकद आहे, तर त्यांना मी म्हणलं की हे जातीचा प्रश्न जो आहे तो कशाशी निगडीत आहे, ते जमिनीचं काय करणार तुम्ही. तो बोलले उसके बारे में हमने सोचा नहीं है, हम बाद में बात करेंगे, लेकिन आप लोग जाती के प्रश्न को ज़्यादा स्टडी करो. त्यांचं मी ऐकलं आम्ही, आणि जातीच्या प्रश्नावर खरोखर आम्ही अभ्यास करायला. आणि कांशीराम त्यागी माणूस होता, काय फेक माणूस नव्हता, अजिबात फेक माणूस, हे त्यागी होते, नवं अंडरस्टँडिंग होतं. आमचं म्हणणं एवढंच होतं की सर्वंकष मुक्तीसाठी BSP उभी राहिली पाहिजे होती. पुन्हा भांडवली पक्ष झाला तर मग काय उपयोग आहे. म्हणजे एवढे लोक बामसेपमध्ये आणि याच्यामध्ये जीव देऊन काम करत होते, तर तो जर पक्ष पुन्हा भांडवली रस्त्याने चालायला लागला आणि ब्राह्मणवादाची जर समजा शिकार झाला, तर ते एवढ्या सगळ्या बलिदानाचं करायचं काय. जसं की अनेक आदिवासींचं बलिदान करून सुद्धा मार्क्सवाद्यांना या देशामध्ये क्रांती करता आली नाही, तर तेच आहे ना. तर मी फुकटचं बलिदान. मग त्याच्यामुळे कसं की कांशीराम मला मी दोनदा भेटलो त्यांना, आणि आय वॉज इम्प्रेस विथ दिस गाय, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, ग्रेट मॅन. पण प्रॉब्लेम असा होता की एका विशिष्ट संकीर्ण चौकटीकडे जाण्याची शक्यता त्यांची दिसत होती मला. तर ते मला नेहमी संकीर्णवादी लोकांचा मला लय अनुभव आहे. या सगळ्या प्रवासाला आपण आणखी पुढचा प्रश्न घेऊ, पण शाहीर गदरांचं कोणतं गाणं नेमकं तुम्हाला इम्प्रेस करतं? हां, गदरांचं पहिलं गाणं मी ऐकलं ते माभूमी नावाचा सिनेमा होता, त्याच्यामधलं ते गाणं, बंडीन का बंडी गट्टी परिहार बंडी गट्टी दर 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 दारी दारी दार दरे दर दारी दार दरे दारी दारी दार. मला शब्द येत नाही त्याचे, पण गाडीच्या मागं गाडी आणि अशा 15 बंड्या म्हणजे गाड्या करून कुठे चालला निजाम सरकारवाले, हे निजाम सरकार का जा रे, असं ते गाणं होतं. मला ते खूप चांगलं म्हणजे ट्रान्सलेशन मला मिळालं, पण ते काय तेलुगूमध्ये होतं ते. संसदीय लोकशाही किंवा आजची जी काही प्रस्थापित राजकीय सत्ता जी आपण पाहतो, तर या संसदीय लोकशाहीवरचा थोडासा विश्वास तुमचा उडतो आहे.
आणि याला पर्याय जसं बाबासाहेबांचा विचारांचा केंद्रबिंदू, बुद्धाच्या विचारांचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. व्यवस्था असेल, जात असेल, वर्ग असेल, पण माणूस प्रधान आहे. तुम्ही तुमच्या शाहिरी गाण्यातही मी माणूस मेला ते मांडत असतो प्रकर्षण. पण या माणसाला भारतामध्ये थोडेफार अधिकार जर मिळून द्यायचे असतील तर ते माणूस केंद्रबिंदू असणाऱ्या लोकशाही व्यवस्थेतच मिळते आणि त्याचा हा ढाचा आहे. मी त्याला विरोध नाही करत, माझं त्याला विरोध नाही. माझं काय म्हणणं आहे की जोपर्यंत व्यवस्था परिवर्तनाची चळवळ नीट होत नाही तोपर्यंत राजकीय पक्ष निर्माण करून तुम्ही पुन्हा त्याच व्यवस्थेला हे करा. म्हणून पहिली अट म्हणजे मला वाटतं की व्यवस्था परिवर्तनाची चळवळ पूर्णपणे उभी करणं आणि त्या परिवर्तनाचा एक भाग म्हणून राजकीय पक्ष असणं आणि ते संसदीय प्रणालीकडे घेऊन जाणं आणि मग संसदेमध्ये काय बदल करायचे ते करणं. परंतु कोणत्याच प्रकारचं आंदोलन नाही, म्हणजे परिवर्तनवादी चळवळ नाही आणि पक्ष आहे. हा मुद्दा आहे. माझा मुद्दा संसदीय प्रणालीच्या बाबतीत नाही आहे, मास मुवमेंट नाही. म्हणजे पहा तुम्ही कसा प्रॉब्लेम आहे. मार्क्सवाद्यांकडे मास मुवमेंट नाहीये आणि पक्ष आहे, पण मार्क्सवाद्यांकडे मास मुवमेंट नाहीये आणि नक्षलवाद्यांकडे बंदूक आहेत. म्हणजे पक्ष आहे पण बंदूक आहेत. काय करणार तुम्ही? तुमच्याकडे मास मुवमेंट असल्याशिवाय तुमच्या बंदुका पण चालत नाही, तुमचं वोट पण चालत नाही, बॅलेट पण चालत नाही आणि बुलेट पण चालत. मास मुवमेंट हेच उत्तर आहे या देशाला. या देशामध्ये जे जे काम केलेलं आहे, कुणी ज्यांनी मान काम केलं त्यांनी मास मुवमेंटचं, पण ते संत चळवळ असेल किंवा तुम्ही कोणती चळवळ घ्या तुम्ही या देशामधली, गांधींच्या बरोबर आपले मतभेद असतील, गांधीजींनी जी हे केलं ते मास मुवमेंट आहे. तुम्ही बाबासाहेबांच्या बरोबर अनेक लोकांचे मतभेद आहे, पण बाबासाहेबांनी मास मुवमेंट उभी केलेली आहे. अगोदर 14 तळे सत्याग्रह केलाय, हो काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला आहे, लेबर पार्टीच्या माध्यमातून केवढे मोठे मोठे संप केलेले आहेत, केवढं काम केलेलं आहे. परंतु मास मुवमेंट नसताना हे जे पक्ष उभे राहत आहेत याचं मला खूप हसू येते. पण एक जी राजकीय सत्ता संसदीय चळवळीत येते ती एक संविधानाच्या चौकटीवर काम करते. आता संविधान असं म्हणतं की या देशात काही जाती व्यवस्था निर्मूलनाचं उद्दिष्ट संविधानाने निश्चितपणे दिलेले आहे की ते शासनकर्त्यांनी ते अंमलात आणावं. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आंदोलन किंवा मास मुवमेंट ज्या उभ्या राहतात, आरक्षण मागण्यासाठी अनेक आंदोलनं होतात, परंतु असं एकही आंदोलन सरकारवर दबाव आणणारं असत नाही की या देशाच्या संविधानाच्या चौकटीनुसार शासन संस्थेने जाती निर्मूलनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करावी. याचा दबाव वाढवणारी मास मुवमेंट येताना दिसत नाही. अगदी तू करेक्ट. मला हेच बोलायचं आहे. ही मास मुवमेंट उभी करणं, जात्यांताची चळवळ या देशामध्ये संसदीय प्रणालीच्या माध्यमातून काय येत नाही, तर त्यांचे जाती व्यवस्थेशी हितसंबंध आहेत, जुळलेले आहेत आणि ते कसे काय जमीन देतील तुम्हाला? जाती व्यवस्थेचा आधार जो आहे ती जमीन आहे. जाती व्यवस्थेचा आधार आहे या देशामधल्या बनियांकडे असणारे संपूर्ण कारखाने आणि फायनान्स आहे, स्थावर मालमत्ता आहे. ते कशी देतील तुम्हाला? त्यांचे इंटरेस्ट आहेत त्याच्यामध्ये. ते जाती व्यवस्था कशी निर्मूलन करतील? त्यांच्याकडनं कशी अपेक्षा करू शकतो? म्हणून ज्या पक्षांकडे आंबेडकरवाद आहे, मार्क्सवाद आहे, त्यांनी जाती निर्मूलनाची एक मोठी पहिली चळवळ उभी करावी. त्यांनी आता पक्ष थांबवावेत जरा, कारण ते काय सेटिंगच करत राहणार ना. त्यांनी आता थांबावं आणि एक मोठी मास मुवमेंट उभी करावी. हे बा, तुम्ही उजव्यांना किती शिव्या द्या, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे संपत्ती आहे, त्यांच्याकडे व्यवस्था आहे, परंतु त्यांनी सुद्धा मास मुवमेंट उभी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि चालू आहे. मग ती मास मुवमेंट तुम्ही बाजूला काढणार आणि तुम्ही नुसते असे पक्ष 4 लोक उभे राहणार सेटर, आणि ते सेटर जाऊन दुसऱ्यांबरोबर पुन्हा सेटिंग करणार आणि काय म्हणणार, तर राजनीतीमध्ये तो कोई शत्रू नाही होत आहे, कोई मित्र नाही होत आहे. अरे हो ठीक आहे, पण जेव्हा तुमच्या पायाखाली काय असेल, तुमच्याकडे काहीतरी बेस असेल, तेव्हा तुम्ही शत्रू मित्र म्हणू नका, कोणावर युत्या करा. तुमच्याकडे चळवळच नाही आहे, चळवळ संपलेली आहे, आयडिओलॉजिकल डेव्हलपमेंट नाही, आयडिओलॉजिकली खलास झालेले आहे, कोलॅप्स झालेले आहेत. असं असताना तुम्ही पक्षांच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून तुम्ही कसं काय तिथपर्यंत जाऊ शकता? मतदानाच्या माध्यमातून जायला पाहिजे, पण पहिली एक मोठी मास मुवमेंट परिवर्तनाची उभी केली पाहिजे आणि मग त्या पक्षाला काहीतरी आधार होईल आणि खाली लोक डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज म्हणजे स्थिर झाल्या की मग तिथून जातीअंताची चळवळ सहजपणे स्वीकारली जाईल. पण इकडे समाजामध्ये जातीअंताची चळवळ काही नाहीये किंवा डेमोक्रॅटिक सेटअपच नाहीये, स्वतःच्या पक्षांमध्ये नाहीये. अहो हा देश जातींचं कोंडळ आहे, ते जात पंचायतीसारखा चालतो. त्याचं पहिलं डेमोक्रटायझेशन करावं लागेल, त्याचं लोकशाहीकरण करावं लागेल. म्हणजे लोकशाहीकरण करण्यासाठी तुम्हाला चळवळ उभी करावं लागेल आणि ती या मातीत खाली उभी करावं लागेल. तुम्ही काय डायरेक्ट तिथून संसदेत जाते, संसदेत तिथं जाऊन सेटिंग, ते सगळं तिथं जाती व्यवस्थेचे समर्थकच बसलेत ना. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी जी दिलेली आहे संविधान कोण वापरणार आहे त्याच्यावर आहे, तर ते त्यांच्याच ताब्यात गेलेली आहे. तर तेव्हा त्यांच्या ताब्यात गेले तेव्हा आपलं ग्राउंड कुठलं होतं? आपलं ग्राउंड खाली असायला पाहिजे, तिथे जायचं आहे. पहिलं ग्राउंड तर नीट केलं पाहिजे, पहिले मास मुवमेंट तर केली पाहिजे नीट. ती मास मुवमेंट करायची नाही आणि डायरेक्ट पक्षाच्या भानगडीत न वरती जाऊन
काहीतरी सेटिंग करायच्या. मग ते काय सट्टेचा घोडा बाजार असतो. सत्ता संपत्ती ज्या उच्चभ्रू वर्गाकडे एकवटली आहे तिथं वामनदादांनी प्रश्न विचारला होता, आमचा वाटा कुठे आहे? तुम्ही त्यांच्या पुढच्या पिढीचं नेतृत्व करताय, तुम्ही ते काढून घेण्यासाठी काही शाहिरी थाटात काही. आता अनेक गाणी लिहिली मी, पण माझी सगळी गाणी जी आहेत ती पुन्हा कसं की मातीचं ते घेऊनच मी केलं. म्हणजे आमच्या चरबंडा राजूंनी जे गाणं लिहिलं ते आम्ही ट्रान्सलेट केलं. अरे हाडाची काढ करून काढला खाणीतून कोळसा, अरे खोकून आमचा जीव गेला मी भरला तुझा खिसा, तवा बदमाशा कळला नव्हता का धर्म आमूचा. ओ दादा र तवा तू कसा विचारलं नाही की आमची जात कंची आहे, आमचा धर्म कंचा आहे, आमची जात कंची आहे, आमचा धर्म कंचा आहे. मातीतून आम्ही मडकं बनवलं पाणी प्यायलास, वाहून ढोरं बांधल्या चपला वाना घातल्यास, अस्पृश्यांची परडी वापरून देव नाही वाटला का दादा रे तवा तू कसं विचारलं नाही. ही गाणी जी आहेत ही एका बाजूला वर्गीय दुःख जे आहे त्याला पण हे करतायत आणि जातीय दुःख आहे त्याला पण. तर तशी गाणी आम्ही हे गाणं चेअरमंडा राजूंनी लिहिलं. त्या चेअरमंडा राजूला 18 वर्षी जेलमध्ये ठेवला आणि ते जेलमध्येच मिळाला. म्हणजे ते बिचार तिथं त्याला ब्रेन ट्यूमर. तर ही भूमिका घेणारी माणसं जेलमध्ये मिळेत ना, आणि त्यांनी कोणती भूमिका कॉम्प्रोमाइज केलेली आहे. परंतु असे जे कलाकार आहेत ते माझे आदर्श आहेत. गदरनी पण ह्याच पद्धतीचं लिहिलेलं आहे. आम्हाला पक्षांमध्ये लढाई द्यावी लागली. म्हणजे ज्यावेळी मी बाबासाहेबांचं गाणं लिहिलं चळवळी संघटनेमध्ये म्हटलं की दिस इज आंबेडकर राईट थिंग. बोललो येस आय विल से जय भीम, आय एम जय भीम. आणि बाबासाहेबांचा फोटो लागलाच पाहिजे बोललो. त्यामुळे वाद झालेले आहेत. म्हणजे मार्क्सवाद्यांचे जे गुलामी आहे ब्राह्मणवादाची ती निनिवेपर्यंत गेलेली आहे आणि आंबेडकरवाद्यांमध्ये पण त्यात निनिवेत चाललेली आहे. आमची जी पहिली पिढी बाबासाहेबांच्या काळात होती त्यांनी सगळी घाण फेकून दिली, आमच्या पिढीने सगळी घाण परत आणलेली आहे. त्यामुळे ती पण चालली निनिवेमध्ये आमच्या. आम्ही पण काही साफ राहिलेलो नाही आहे. ही अशी गाणी जी आहेत ना, या अनेक गाणी लिहिलेली आहेत. अनेक गाणी तुम्हाला मी सांगू शकतो. शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या संदर्भामधलं जे गाणं लिहिलं की ते आदिवासी आणि तिथून येणारे शिक्षणासाठी येणारी मुलं. शिकणाऱ्या भावारे, लिहणाऱ्या भावार, वाचणाऱ्या भावार, रटणाऱ्या भावार, शेताच्या बांधावरन मी हाक तुला देतोय, जंगलाच्या गर्भामधून मी हाक तुला देतोय, मी शेतमजूर बोलतोय, मी आदिवासी बोलतोय, यंत्राच्या चक्रामधन मी कामगार बोलतोय, तुझी माझी एकी घडू दे, शेत माझं हसत उठू दे, जंगलामधली पाखरं उठू दे. आता हे काय आहे की या देशामधले जे बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं ते जे इंटेलेक्च्युअल आहेत त्या इंटेलेक्च्युअलांनी परत जावं म्हणून ती हाक आहे त्यांची. एका बाजूला ते आंबेडकरी गाणं आहे आणि दुसऱ्या बाजूला मार्क्सवादी गाणं आहे की द इंटेलेक्च्युअल शुड जॉईन मास मुवमेंट. फुले आंबेडकर राईट विचारांचा समन्वय करणारे कार्यकर्ते चळवळी मास मुवमेंट आलेले आहे, ती परंपरा चालली आहे. पण जिथं डावी चळवळ रुजते तिथं बुद्ध हे समीकरण बऱ्याच वेळा टाळतात. परंतु तुम्ही बुद्धाला घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करता. म्हणजे बुद्ध हा लोकशाहीचा समतेचा हा प्रतीक असताना जाती व्यवस्था निर्मूलनाचं प्रतीक म्हणून तुम्ही बुद्धाला मानताय. ते नेमकं तुम्ही कसं आपल्या गाण्यातून किंवा काय आहे की मोठा मुद्दा जो आहे ना तो हिंसेचा आहे आणि बाबासाहेबांनी तो उभा केलेला आहे आणि ते खरं आहे. आपण हिंसेच्या मुद्द्यावर रात्रंदिवस चर्चा करून सुद्धा उत्तर सापडत नाही. परंतु मार्क्सवादी चळवळ ही हिंसक चळवळ आहे अशा पद्धतीचं एक जगभर वातावरण आणि काही ठिकाणी हिंसा घडलेली आहे. ती काय अहिंसक होते असं माझं म्हणणं नाही, हिंसा घडलेली आहे. पण ती हिंसा जी आहे त्या हिंसेचं भांडवल करून त्याचा जो मार्क्सने हिंसेला प्रोत्साहन देणारं लिहिलं नाही. त्यांनी काय सांगितलं की माणसाला मुक्त करायचं असेल तर हिंसेनं भरलेली ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था कंटिन्यू ठेवणं हीच एक मोठी हिंसा आहे. म्हणून ती पहिली समोर नायनाट करा. बुद्धाने सांगितलं की नीड टू किल अँड विल टू किल. नीड आहे, आईच्या गर्भामधनं बाळ बाहेर येतं, आडवं आलं तर ते कापावं लागतं आणि आईला वाचवावं लागते. हे समाजाची धारा आहे एवढी. ह्याच्यामध्ये काही लोक बंदुका आणि अमुक आणि तमुकांच्या धाकाने आणि जातीच्या धर्माच्या धाकाने जर समाजामध्ये कंटिन्यूस हिंसा ठेवत असते पहिले हे इरेडिकेट करा ना. ह्यांच्यावर कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. हे आयडेंटिफाय करा, इरेडिकेट करा. आता ह्याच्यामध्ये लोकशाहीचा मुद्दा येतो, ह्याच्यामध्ये बुद्धाचा मुद्दा येतो. हे सगळे मुद्दे खूप डिटेल चर्चा करण्याचे आहेत. ह्याचं काही लगेच उत्तर पण सापडणार माझ्याकडे उत्तर आहे असं मी म्हणत नाही. परंतु बदनामी करण्यासाठी आंबेडकरवाद्यांना कॉम्प्रोमाइज म्हणून बोंबाबोंब करायचे. आंबेडकरवादी काय सगळे कॉम्प्रोमाइज करणार आहेत का? काय प्रामाणिक माणसं आहे ना, त्यांनी जीव दिले ना. नामांतराच्या चळवळीमध्ये हजारो म्हणजे एवढे लोक आणि शहीद झाले ना. किती रमाबाईमध्ये शहीद झाले ना. आमचा विलास गोगरे शहीद झाला ना. हे आंबेडकरवाद्यांना तुम्ही असं सेटर म्हणून तुम्ही बाजूला करू शकत नाही.
आंबेडकरवाद्यांमध्ये काही लोक जे ते प्रामाणिकपणे काम करतात आणि मार्क्सवाद्यांमध्ये पण काही विचारवंत आहेत ते खूप डिटेल अभ्यास करून याचं उत्तर काढतात, परंतु डॉमिनंट फोर्स सेक्टरिनिझम, ब्राह्मणवाद या दोन्ही चळवळीवर हवे आहे. पण डाव्या चळवळीत म्हणजे तुम्ही मगाशी नाव घेतलं इंडॉलॉजिस्ट शरद पवार, त्यांनी सुरुवातीला जो विचार प्रवाह आणला होता मार्क्सवादी फुले आंबेडकर, म्हणजे असा एक समन्वय त्यांनी आणला आणि पुढे त्यांनीच तो समाप्त झाल्याचंही घोषित केलं आणि त्यांनी काही सौत्रांतिक मार्क्सवाद आणला, थोडासा बुद्धाकडे जाणार. त्यांनाच त्यांच्या ह्या मर्यादा जाणवल्या की परिस्थितीची काही वेगळी. शरद पाटील यांचं जे अभ्यास आहे ते बाबासाहेबांच्या नंतरचे मोठा अभ्यासू माणूस आहे, नो डाऊट. त्यांनी जे प्रश्न उभे केले भारतीय मार्क्सवाद्यांच्या पुढे त्याची उत्तर शोधता शोधता मार्क्सवादी बदलत चाललेले आहेत. हे मान्य करोत किंवा न करोत, जातीचा प्रश्न अजेंड्यावर आणण्याचं काम त्यात माणसाने केलेलं आहे. फक्त कसं आहे की एक कार्यक्रम द्यावा लागतो. ते इंटेलेक्च्युअल होते, खूप मोठे शिल्पकार होते, खूप चांगले चित्रकार होते, कलाकार माणूस होता, जीवनदानी कार्यकर्ता होता, मरणाच्या अंतापर्यंत त्या माणसाने लिहिलेलं आहे. अशा माणसाकडनं सगळ्याच गोष्टींची अपेक्षा करणं, त्यांचा जो आवाका होता, त्यांचं जे काही सांस्कृतिक मार्क्सवादाकडे गेले ते फुले आंबेडकरवादाचं मांडणी केली त्यांना सगळ्याच गोष्टी म्हणजे कार्यक्रम, क्रांतीचा कार्यक्रम देणे, तर क्रांतीचा कार्यक्रम ते देऊ शकत नाही. एवढ्या एका माणसाने मास मुवमेंट पण चालवायची, पक्ष पण चालवायचा, इंटेलेक्च्युअल म्हणून काम पण करायचं आणि जीवनदानी कार्यकर्ते म्हणून पण जगायचं. एका माणसाच्या आवाक्यातली गोष्ट नाही. तर मी काही त्यांचं कमीपणा म्हणून नाही सांगत, परंतु काही गोष्टीमध्ये प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी एक मर्यादा असतात. त्या मर्यादा त्यांना पण माहीत होती. ते जिवंत असेल त्यांनी त्या मर्यादांच्या बाबतीमध्ये त्यांनी काहीतरी आणखीन रस्ता काढलाच असतो. शरद पाटलांचं जे तत्त्वज्ञान आहे त्याचं आता प्रॅक्टिस कसं करायचं याचं काही कार्यक्रम नव्हता आणि त्यामुळे ते काय की गडबड होत राहिलेले आहे आणि ते एकाच माणसाला त्याचं उत्तर सापडेल या पण भ्रमात कुणी राहू नये. त्यांनी तिथपर्यंत आणलेलं आहे ना, तिथून तुम्ही पुढे घेऊन जा ना. तुम्ही कशाला हे मोठे की ते मोठे, मार्क्स मोठा की बाबासाहेब मोठे, शरद पाटील मोठे की अमुक मोठा, असले डोक्यात घाण आहे. ही ब्राह्मणवादाची घाण आहे, व्यक्तिवादाची घाण आहे. बाबासाहेब मोठे का अमुक मोठा, तमुक मोठा की अरे त्यांनी इथपर्यंत आणले ते पुढे घेऊन जाणार आहोत. कशाला भानगडी पडतो? तुझी ताकद आहे का ती? ही जे उथळ लोक आहेत ना, या उथळ लोकांच्या ताब्यात चळवळी आहेत. महाराष्ट्रामध्ये शाहिरी परंपरा आहे, त्याआधी संत चळवळीची एक परंपरा आहे, खूप मोठी परंपरा आहे. त्यांनी आपल्या व्यथा वेदना मांडल्या आपल्या शब्दांमध्ये, पण त्या व्यथा वेदना आजही विद्रोही वाटतात. पण आज तुम्ही खरोखर विद्रोही काव्य, विद्रोही गायन कर. पण या विद्रोही गायनामध्ये तुमचा जो मुख्य बेस आहे, समोरच्या मॉब समोर, जनतेसमोर, व्यवस्थेसमोर जे काही प्रश्न उभे करतात, प्रचंड मोठा एक प्रश्न तुम्ही उभा करता आणि त्याच वेळी त्या जनतेच्या हातांना मनाला स्फुरण आलं पाहिजे. प्रश्न उभा करताना हे स्फुरण आणणं ही किमया नेमकी तुम्ही कशी साध्य करता? हे सगळे ना वर्ण येत नाही. हे तुम्ही जे डायजेस्ट करता सगळं, परिस्थितीचं आकलन, विचारांचं आकलन, हे सगळ्याचं आकलन करून तुमच्या आतमध्ये एक कोर तयार होतो. त्याची एक नैसर्गिक अभिव्यक्ती असते. ती यात नाटक करायचा काय मुद्दा आहे, यात ऍक्टिंग करायचा काय मुद्दा आहे? हा, आमचं जीवनच विस्तवावर, तर आम्ही जे काय गाऊ ते विस्तवाच असेल ना. असं सगळ्यात तापलेलं म्हणजे विस्तव, विखार असणारं तुमचं शाहिरी थाटातलं कोणतं गाणं तुम्हाला वाटतं? आता ते सगळी गाणी तशीच आलेली आहेत. हिंदुत्ववाद्यांवर हल्ला करणारं जे गाणं आहे, चोर चिटर बैठे भाई, खूप फेमस गाणं आहे सगळ्या देशभरात. तर त्याला खूप हे आहे, त्याच्यामध्ये तो सगळा अटॅक प्रॉपर आलेला आहे. ते एक गाणं आहे. पुन्हा अशी अनेक गाणी लिहिलेली आहेत. आवडीचं असणार माझं आवडीचं गाणं जे आहे ते बाबासाहेबांचं गाणं आहे, स्त्रियांसाठी लिहिलेलं गाणं आहे. भीमराजा रे मया भीमा, भीमराजा रे मया भीमा. बाबासाहेबांचं नेमकं काय केलेलं आहे ते शेवटचं कडवं आहे. भीम पुतळ्यात बंद केला बाई, भीम भजनात बंद केला बाई, त्याच्या वैऱ्यांनी जेर बंद केला गा. भीम माझा रडी तो गाडाई ढाई, आसू डोई बेडी पायी, वळी वसवांचे कोसळती बाई, अंग अंगची चवताळते बाई. भीम बाजारी अनलाग बाई, त्याची जाहिरात झाली गा बाई. सारे खाटीक जमले गा बाई ग, सारे खाटीक जमले गा बाई. सुरे सरसर सरसावले बाई, चळचळ रक्ताच्या कांड्या बाई. साऱ्या भाडी भिडल्या ग बाई. भीमराजा रे रडू नको बाबा रे, रडू नको राजा, वाटे भीमाचे घातले गा बाई. कुणी मतासाठी इकतो गा बाई, कुणी स्वतःसाठी इकतो गा बाई, कुणी पदासाठी इकतो गा बाई. भीमराजा रे मया भीमा, भीमराजा रे मया भीमा. भीमा पुतळ्यातून बाहेर ये बाबा, भीमा भजनातून बाहेर ये बाबा.
नवा विचार घेऊन ये बाबा, वार मुक्तीच घेऊन ये बाबा. भीम येणार, भीम येणार, येणार बाई, वाट पाहते बाई, वाट पाहते बाई, वाट पाहते बाई. ये बाबासाहेब. ये हिटलर के साथी जनाजों के बराती, ये हिटलर के साथी जनाजों के बराती, पूछते नहीं इंसाफ को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति. इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. गलती करोगे आहे भरोगे, जालिम का जमाना झरीला भाई. चोर चिटर बैठे हैं भाई, बड़े सेटर बैठे हैं भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई. बातें राम की चली है भाई, बातें रहीम की चली है भाई, बातें वेद की चली है भाई, बातें भेद की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई, बातें कुरान की चली है भाई. राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई. अरे राम रहीम तो अपनी जगह पे रोजी रोटी कहाँ ढूंढे रे भाई. अरे बड़े झोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, वे नेट पे बैठे हैं भाई, वे जेट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई. खाली पेट हम बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, जल जिंदगी बैठे हैं भाई. वे साइबर के सेठ है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में भाई, आशा राम के रंग में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई, सिलिकॉन के वैली में भाई, सिया राम का मार्केट है भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना हम बन गए भाई. अरे अमेरिका से देते हैं झटका, अयोध्या में हमने खाया है फटका. वे एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई. वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई. असं ते गाणं आहे. दुसरं हे जे जातीय दंगे घडवून आणणारे जे लोक आहेत, तर त्यांच्या बाबतीत माझा अनालिसिस आहेत ह्या गाण्यामध्ये की या देशामध्ये जे ब्राह्मणवाद्यांनी मनोवाद्यांनी या देशामधले जे खालचे तळातले जे लोक आहेत ते हिंदूकरण त्यांचं करण म्हणजे हिंदूकरणाच्या नावाखाली ब्राह्मणीकरण केलेलं आहे. पण त्यांचे मूळ जर बघितलं तर ते पूर्ण पोलरायझेशन आहे त्याच्या कल्चरचं, एकदम कल्चरचं पोलरायझेशन आहे. तर त्या पोलरायझेशनच्या संदर्भामधलं गाणं आहे की आम्ही त्यांचं कशाला झंझटीत पडायचं. घडी 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 लपडा काय कुरे, ये लोचा काय कुरे. अरे झोपड़े में झंझट झमेला काय कुरे, काय का राइट काय का फाइट, भरम काय कुरे, भेजा गरम काय कुरे, जलाए जिंदगी ऐसा धर्म काय कुरे. पुकारते पुजारी पुकारते है मौला, खतरे में राम लल्ला, खतरे में यीशु अल्लाह. खतरे की खबर इनको, भगवान से कनेक्शन है, अल्लाह से कनेक्शन है, लल्ला से कनेक्शन. खबरों की खबर इनको, देवों से बातें चलती, घंटियां मोबाइल की सब स्वर्ग में ही बजती. ये ऐसे बातें करते जैसे रोज ऊपर जाते और रोज नीचे आते. सवाल नीचे जलते, ये ऊपर करे बैटिंग, सत्संगी साइबरों से देवों से चले चैटिंग. देवों की जन्म कुंडली ये पढ़ने वाले पंडे, देवों की जन्म भूमि ठहराने वाले पंडे, ये पॉलिटिकल गुंडे, ये संसदीय पंडे. अरे इलेक्शन का ईश्वरों से पंगा काय कुरे, इलेक्शन का ईश्वरों से पंगा काय कुरे. अरे झोपड़े में दंगा देश नंगा काय कुरे, घड़ी 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 लपड़ा काय कुरे, लोचा काय कुरे, झोपड़े में झंझट झमेला काय कुरे. तर त्यांच्यासाठी कशाला मारायचं. त्यांचे देव वेगळे, आपले देव वेगळे. आपली संस्कृती, तुम्हारे देव देखो बिल्कुल तुम्हारे जैसे, हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे. हमको नहीं है सूरत, उनको भी नहीं सूरत. हमारा नाम कचरू, भगवान है कचरोबा, हमारा है खंडोबा, हमारा है मसोबा, हमारा है खेडोबा, हमारा है येडोबा. मी आईला विचारलं, आई देवाचं नाव येडा कसं काय. तर ती म्हणाली, अरे माणसात येडे असतात तसे देवात मी येडे असतात. हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हमको नहीं है सूरत, उनको भी नहीं सूरत. हमारा नाम कचरू, भगवान है कचरोबा, हमारा है खंडोबा, हमारा है मसोबा, हमारा है छेड़ोबा, हमारा है येडोबा. हम गोरे नहीं काले, हम गोरे नहीं काले, माता है काळूबाई. काळूबाई, येडोबाई, छोटी बाई, मोटी बाई, जरी माई मरी माई, मैसाम्मा है पूसम्मा, वो सब हमारी अम्मा. हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे,
हम मटन मच्छी वाले, सल्ली डल्ली बोटी वाले और संडे को नल्ली वाले। हमारे देव देखो खाते हैं मुर्गी काली, खाते हैं बकरी काली। हमारे देव देखो आंगन में हमारे आते, हम जो भी जैसा पूछते जवाब वो उसका देते। हमारे देव देखो खुन्नस में आने वाले और 2 बूंद दारू छिड़कने से सब शांत होने वाले। अब तुम्हारे देव देखो बिल्कुल तुम्हारे जैसे, चिकनी है उनकी सूरत, चिकनी है उनकी मूरत, गदाधारी चक्रधारी और शुद्ध शाकाहारी। खाते न मुर्गी काली, खाते न बकरी काली, लेकिन मानव का लेते बली। अरे रंगी ढंगी दंगाई भगवान काय कुरे, भगवान काय कुरे। अरे उनकी शान में अपनी जान काय कुरे, घडी 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 लपडा काय कुरे। ते पोलरायझेशन वर्गीय आणि जातीय नीट अंडरस्टँडिंग असल्याशिवाय येत नाही। तुम्ही गाण्यांच्या माध्यमातून बघितलं तर त्याला वर्गीय जाणीव आहे आणि त्याला वर्णीय जाणीव आहे। तर वर्ण आणि वर्ग, बाबासाहेबांनी सांगितलं की या देशाचे 2 शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही, एक भांडवलशाही आहे। दोन्हींच्या विरुद्ध लढावं लागणार आहे आणि मार्क्सनी त्याचं काही विवेचन केलेलं आहे। ते किती घ्यायचं किती नाही घ्यायचं ते ठरवू आपण, परंतु तुम्ही असं सरसकट सगळ्यांना फेकून नाही देऊ शकत। आणि तुम्ही प्युअरिटीच्या मागे लागलात ना की आमचं हे प्युअर आहे, प्युअर लोक फक्त ब्राह्मण असतात आणि ते सत्ताधारी असतात। प्युअरिटीची गोष्ट कोणाची असते? प्युअरिटीची गोष्ट ही ब्राह्मणांची असते, कारण त्यांना प्युरिटी ठेवून ते अल्पसंख्याक असतात ना, त्यामुळे ते प्युरिटी ठेवून त्यांना समाजावर राज्य करायचं असतं म्हणून ते प्युरिटी। अरे आपण सगळे मिक्स जगतो, आपले समाज बघा ना किती आहे। आपण एका बाजूला पीर पण आहेत आपल्याकडे अल्ला पण चालते, आपल्याकडे ते ख्रिश्चनांचं ते पण प्रार्थना आहेत, सगळं आपलं आणि बुद्ध आपण स्वीकारलेला आहे। हे सगळं आपलं असं मिश्र संस्कृती आहे। त्या मिश्र संस्कृतीमध्ये आपल्याला खूप सगळ्या लोकांना समजून घ्यावं लागणार आहे। हे बघा याच्यामधले जे सत्ताधारी आहेत ते शहाणे आहेत, त्यांनी बघा आमरेला उभी केली आणि त्या आमरेला खाली 60 वर्ष राज्य केलं काँग्रेसने। चालू आहेत सर्व जातींचे दलाल उभे केले आणि त्या दलालांना वापरून ते सत्ता चालवली 60 वर्ष। ते सोशल इंजिनिअरिंग त्याला म्हणतात। आपल्याला खऱ्या अर्थानं तळागाळातला माणूस आहे तो असं एकत्र आणावा लागणार आहे। हा तो त्यांच्या प्रश्नावर येणार आहे, तो प्रश्न भौतिक असणार आहे, तो प्रश्न सांस्कृतिक असणार आहे, तो प्रश्न सामाजिक असणार आहे। तर या सगळ्या प्रश्नांवर लढायला लागणार आहे। ती लढण्याची ताकद जर आम्ही ठेवली नाही, आम्ही म्हणलो नाही फक्त आम्ही जातीच्या प्रश्नावर लढणार। बाबासाहेब स्वतः फक्त एका जातीच्या प्रश्नावर लढले नव्हते, फुले सगळे एका जातीच्या प्रश्नावर लढले नव्हते। त्यांनी जीवनाचा सर्वांगीण विचार केला। भौतिक जीवन आहे, सांस्कृतिक जीवन आहे, राजकीय जीवन आहे, त्या सगळ्या जीवनांमध्ये उत्तरं दिलेली आहेत। तर हे एकांगी जीवन नाही चालत। आणि तरी तुमच्या शाहिरीतला बुद्ध ऐकायचा आहे, म्हणजे बुद्धाची तर ते म्हणजे रॅशनल बुद्ध उभा राहावा, पण बुद्धाचं नाव वापरून जे बॉम्बगोळे आणि हे ते सगळं सुरू केलेलं आहे त्याच्यावर एक गाणं लिहिलं होतं मी। हे गाण्यामध्ये काय लिहिलं होतं? बुद्धाच्या नावे युद्धाची हत्यारे, बुद्धाच्या नावे युद्धाची हत्यारे, नवा कावा नाही हे ध्यानी धरा रे। मरणाची सताड उघडी दारे, मरणाची सताड उघडी दारे, बॉम्बचे पेऱ्यावर पेरे, रोटी नाही बॉम्ब खारे, रोटी नाही बॉम्ब खारे, रोटी नाही बॉम्ब खारे, रोटी नाही बॉम्ब खारे। बुद्धाच्या नावाने हत्यार उभी करतायत, ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे चाललेलं आहे त्याला ते। आणि त्या देशांमध्ये रोटी नाही लोकांना, आणि बुद्धाचं नाव, तर बुद्ध जो बाबासाहेबांनी उभा केला तो रोटी देणारा बुद्ध आहे। तो फक्त अध्यात्म देणारा बुद्ध नाही किंवा मानसिक समाधान देणारा, तो भौतिक प्रश्नांवर तेवढाच ताकदवर आहे, तेवढाच तो सांस्कृतिक आणि बाकीच्या प्रश्नांवर पण आहे। आणि बुद्धानं जी माणसाला या सगळ्याच्या पलीकडे नेलं, धर्माच्या पलीकडे नेलं, म्हणून मार्क्सवाद्यांनी बुद्धाचा विचार अगोदर करावा आणि आंबेडकरवादांनी भौतिक जीवनाचा विचार आधी करावा। आता हा समन्वय घडून आणणारं व्यक्तिमत्व आता सध्याच्या काळात एखादी चळवळ किंवा व्यक्तिमत्व तुम्हाला? हे पहा, मी काही नेता नाही, मी एकटेपणाने एकल कोंड्यासारखं काम करणार। आता म्हणजे ज्या पक्षांबरोबर मी होतो त्यांच्याबरोबर माझं जातीच्या प्रश्नावर मोठं पॉलेमिक झालं आणि त्यातनं मी बाहेर पडलो। 1994लाच मी बाहेर पडलो। त्याच्यानंतर मी विद्रोही चळवळीचं स्थापना आणि ते सगळं केलं। तिथेही पुन्हा हेच सगळे भांडवली लोक आणि त्यांचे ते सगळे तोडफोड आणि आरोळ्या ठोकणारे लोक, धंदे करणारे लोक, मला मृत्यूचा वास लवकर येतो। म्हणजे तत्वज्ञानाचा मृत्यू होतो, माणसाचा मृत्यू होतो, मेलेला माणूस समोर असतो, त्याचा मला वास ताबडतोब येतो आणि चळवळीचाही मृत्यू होतो। म्हणजे ते त्यातले काय काय लोक ते त्याचं घडवून आणतात, तर मला त्याचा वास येतो
आणि ते एकदम मेलेलं दिसलं मला की तिथून बाहेर येतो. मी मड्याबरोबर जास्त काळ राहू शकत. बरोबर. पण ह्या सगळ्या एक सारांशाचा प्रश्न येतो. म्हणजे तुम्ही आव्हान नाट्य मंचापासून सुरुवात केली, नंतर तुम्ही स्वतःच एक नाट्याचं उभी केली स्ट्रीट प्ले, त्या दरम्यान तुम्ही कलामंच आंबेडकरी जलसा उभा केला, विद्रोही साहित्य त्याच्यामध्ये उभं केलं. हे सगळं उभं करत असताना याचं विघटन तुम्ही पाहिलं आणि विद्रोही साहित्याचे तर म्हणजे ज्या भूमिकेतून ते उभं राहिलं त्याच भूमिकेतून त्यांचे नंतर 2, 3, 4 सागर काही झाले. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या काय वेदनादायी असतात की हा त्याच्यातला एक विकसित लढ्याचं रूप घेऊन तो बाहेर पडतो असं काय? नाही, हे बघा, मुद्दा असा आहे की ह्याचं विघटन होणारच. ह्याचं दुःख वाटायची काय गरज आहे? हे विघटन होणार कारण आयडियॉलॉजिकली जे स्ट्रॉंग नाही त्याचं विघटन ठरलेलं आहे. आयडियॉलॉजिकली आमचा प्रॉब्लेम आयडियॉलॉजिकल आहे. आमचा त्याच्याही पलीकडे जाऊन आमचा प्रॉब्लेम तत्वज्ञानाच्या पातळीवर आहे. आमचा तत्वज्ञानाचा मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही तत्वज्ञान कुठलं उभं करतो? तत्वज्ञानातून आयडियॉलॉजी येते, विचारसरणी येते आणि विचारसरणीतून कृती येते. तर हे काय आहे की आयडियॉलॉजिकलीच ठिसूळ आहेत. तर आयडियॉलॉजिकली ठिसूळ असणारे लोक किंवा तत्वज्ञान नीट समजलेलं नाही, तर त्याच्या आधारावर कशी काय चांगली संघटना उभी राहू शकते? पण त्याच्यामध्ये आयरे गैरे नतू खैरे आणि हजार बाजार भुणगे हे सगळे फिरतच असतात की, आणि त्यांची ते सवयच असते कुठे जाऊन ते डल्ला मारणे. ते डल्ला मारू लोकांचा धंदा असतो तो, आणि त्यामुळे आपण एखादी गोष्ट केली तर ती कंटिन्यू राहील. मला पण काय अनित्यच आहे, त्यामुळे ती कंटिन्यू राहायला असे नाही. ते चळवळ केल्यानंतर मग मी म्हटलं की आता ह्यांच्याबरोबर काय आपलं जमत नाही, म्हणजे पण ते लोक काय नको, ते त्यांचं ते काय म्हणजे जातीच्या विरुद्ध बोलता बोलता ते जातीवादी झाले. कुणी म्हणलं मराठा जातीवादी, दलित जातीवादी असले, तिथं पण ते सुरू झालं. आणि सत्तेचं म्हणजे ते काय एवढं छोटं होतं, आणि ते जर वाढत लोकांना जरा पुरोगामी लोकांना जरा बरं वाटलं, त्यांनी ते जत्रा भरवायला सुरुवात केली. मध्ये काहीच नाही, एक वर्षाने ती हे करायचं, तिथं नाचायचं आणि तिथं काय आरोळ्या ठोकायचं. कन्स्ट्रक्टिव्ह कामच करायचं नाही. म्हणलं नाही, यांच्यातनं कन्स्ट्रक्टिव्ह काही काम होत नाही, ह्यांना हे करू द्या साहित्य संमेलन, आणि तेवढ्यापुरते ते काही 5-6 महिन्याच्या काळात ते करायचे आणि तेवढ्यापुरती प्रसिद्धी मिळवून ते गप बसायचे. म्हणलं यांच्यात जाण्यात काही अर्थ नाही. मग मी काय केलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपण मूलभूत गोष्टी करायला पाहिजे. मग एक जलसा उभा केला, आंबेडकरी जलसाचं पुनरुज्जीवन केलं, आंबेडकरी जलसाला पुन्हा उभं केलं त्याच्या पायावर, नव्या पायावर. आणि तो जुना जलसा होता तो त्या काळाचा होता. या नव्या काळामध्ये नवे प्रश्न, आणि बाबासाहेब आज असते तर त्यांनी या प्रश्नांना कशी काय केलं, तसा तो जलसा उभा केला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की शिवाजीचा वापर हे जे उजवी शक्ती आहेत त्या करतात, आणि त्या ठार करतात लोकांना. शिवाजीला नीटपणे मांडायला पाहिजे. मग मी काय केलं, ते शिवाजीचं कोणच करायला तयार नव्हतं काही. आणि जेव्हा मी लोकांकडे गेलो की शिवाजीचं असंच करा, तर चळवळीतलं खरंच चळवळ म्हणजे आपण म्हणतो ना डावी चळवळ, आंबेडकरी चळवळ, हे चळवळ, पण त्यांना ना कन्स्ट्रक्टिव्ह कामात इंटरेस्ट नाही. रिलेंटलेस काम करणं, कंटिन्युअस. आहेत काही अपवाद नक्की आहेत, पण डॉमिनंट फोर्स काय आहे की तात्पुरतं इश्यू आला, उभं राहायचं, चमकायचं, निघून जायचं. रिलेंटलेस म्हणजे सातत्यपूर्ण काम करणं जे आहे एखाद्या गोष्टीवर, ते उजव्या शक्तीतल्या काही लोकांनी केले, म्हणून ते त्यांचा पाय आहे. ब्राह्मणवाद्यांना आपण शिवाय देतो, पण ते रिलेंटलेस काम करतात, त्याची व्यवस्था त्यांचीच आहे, त्यांना ते जमतं. आपल्याला जमत नाही कारण आपली व्यवस्था नाही आहे, पण तरी पण रिलेंटलेस काम करण्याची ताकद ठेवलीच पाहिजे. ते मी माझ्या लक्षात आलं की शिवाजीचा वापर होतोय. मग मी ते शिवाजीला घेऊन खेड्यात गेलो होतो. मला ते काहीच नाही, म्हणजे कोण नाही, मी ते गेलो जालन्यामधली ते सगळी पोरं ते सगळे एकत्र केलं. ते तिथल्याच लोकांकडनं अन्नधान्य अमुक तमुक सगळं करून ते उभं केलं, आणि तिथून ते नाटक मुंबईला आणून ते थिएटरला लावत, कारण थिएटरला लावायला पैसे पाहिजेत. मग मी हे जलसे करत होतो, त्या जलसेचे माझ्याकडे पैसे होते. आणि माझं कसं आहे की मी माझे जलसेतनं जे पैसे येतात ते मी माझ्या चळवळीसाठी म्हणजे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी वापरतो. मला अनेक लोकांनी शिव्या दिल्या, म्हणजे कोण जवळचीच लोकांनी, आता हे काय असं झालं तसं झालं, येऊन झाला, सुपारी बाजार झाला. कुठं मी काय घरं बांधली का, काय मी बंगले घेतले का, मी काय केलं काय, आहे तसंच आहे. मी अजून पण हे बघा, हे भाड्याच्या करत राहतो, पण मला शिव्या दिल्या, पण मी त्या शिव्यांनी दबलो नाही. मला माहिती हे अज्ञानी लोक आहेत, हे शिव्या देणारच, मी एकटा आहे त्यामुळे शिव्या देणार. आणि शेवटी कसं असतं की तुम्ही मग ते बाबासाहेबांचे सगळे पैसे होते ते शिवाजीमध्ये टाकले. ते शिवाजी उभा केला तर तिथं पण आपल्याला काय करावं लागतं की काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं खूप. कारण शिवाजी हा मी जेबीम आहे. आता तुम्हाला माहिती आहे मी माझं डावं बॅकग्राऊंड आहे, पण बाकीच्यानंतर जेबीमच माहिती आहे ना मी. ते आधी जेबीम मला काय शिवाजी सांगणार आहे, हे त्यांचंच सांगणार. मग मी मुद्दामून बॅकग्राऊंड राहिलो, सगळे पैसे टाकले सुरुवातीपासून, सगळं केलं, आणि दुसऱ्याच माणसांना उभं केलं. ते बहुत चला ठीक आहे, तुमच्या माध्यमातून जाऊ द्या. शिवाजी झालं माझं, त्यांनी त्यांचे पैसे कमवले, त्यांनी त्यांचं नाव कमवलं, त्यांनी काय कामवायचे ते. मला त्यात काही इंटरेस्ट होता, मला विचारात इंटरेस्ट होता माझं. मी आपलं त्या विचाराने तिथे एक काम करून ते एका लेवलला आणून सोडलं. त्यावेळेस पण कुठल्याही चळवळीनं म्हणजे जे आता काही लोकांनी मदत केली, काही लोकांनी म्हणजे मॅक्झिमम लोकांनी तर त्याला काय मदत नाही, पण जेव्हा ती फेमस झालं तेव्हा आमचं आहे सांगायला लागले, आम्हाला आहे. तर हे होणारच. ही शिवाजी अंडरग्राऊंड नंतर मी फिल्मचं करायला गेलो. म्हणजे पहिल्यांदा मी शिवाजी अंडरग्राऊंड नंतर कोर्ट
तर ती कोर्टची पण संपूर्ण टीम जी आहे तिच्याबरोबर काम करत राहिलो, गाणे लिहिली, ती गायली, ती म्युझिक केलं, सगळं केलं. म्हणजे आता तर हात पार आता गेलाच, म्हणजे सिनेमातच गेला, आता अमुकच झालं तमुकच झालं. पहिले बोले आता काय हा मोठ्या मोठ्या लोकांमध्ये आता तिकडेच जाणार. ते शिवाजी अंडरग्राऊंड चालू असताना मी स्ट्रीट प्ले करत होतो. माझं नाटक चाललं होतं प्रोसिनियममध्ये आणि मी रस्त्यावर कार्यक्रम करत होतो. कसं आहे की तुम्हाला स्ट्रॅटेजी करावी लागेल. या व्यवस्थेच्या विरुद्ध लढायचं आहे ना, तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पर्याय द्यावा लागेल. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी. आता त्यांचं जे प्रोसिनियम थिएटर तिथं जर शिवाजी जर आपला नसेल, ते त्यांचं शिवाजी सांगतच राहणार ना. म्हणून काय केलं पाहिजे, तिथे जायला पाहिजे, तिथं अडकायला नाही पाहिजे. तिथं जाऊन फाईट 2-4 फाईट मारून परत येऊन रस्त्यावर उभा. ही जे आहे ना, हे सिनेमा एकच म्हणजे सिनेमा करायला गेलो ते ऑस्करपर्यंत पोहोचवलं आणि त्यांना सांगितलं की नाही स्कॅव्हेंजर वर्कर आहे ना आणि बाबासाहेबाचा सिनेमा आहे. सिनेमा बाबासाहेबाचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन बॉम्ब करू. स्कॅव्हेंजर वर्कर आहे, त्यातला नेता आहे, तो मेन कॅरेक्टर ते दलित आहे आणि त्याच्या अनुषंगाने काय ही बाबासाहेबांनी उभी केलेली जी न्यायव्यवस्था आहे तिचं काय केलेलं आहे यांनी, त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाय. तर तेव्हा ते बोलले का आता गेला सिनेमामध्ये गेला. मी परत आपलं माझ्या तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी माझं आपलं चालूच आहे काय ना काहीतरी. रोजच्या रोज मी जाऊन कार्यक्रम करतो आहे. मला नाही वाटत की आजच्या काळामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी जोपर्यंत आपण पर्याय देईल, आपण बिलकुल जिथे आपण स्ट्रॉंग आहे ना तिथे कुठेही जाऊन राडा केला. जिथे आपण स्ट्रॉंग नाही तिथे जरा दबून हळू काम करून जगलं पाहिजे, सर्वाइव्ह झालं पाहिजे. आणि बिलकुल ह्या ब्राह्मणवाद्यांना घाबरू नका. म्हणजे मार्क्सवादी ब्राह्मणवादी आहेत त्यांना घाबरू नका, आंबेडकरवादी ब्राह्मण आहेत त्यांना घाबरू, आणि जे मूळ जे आहेत ब्राह्मणवादी त्यांना घाबरू नका. ब्राह्मणवादी खूप घाबरट असतात. काळाचा महिमा निघून जाईल. ते खरं आहे, सत्तेत शाश्वत काय आहे, माणूस आहे आणि माणूस समतेकडे जाणारच आहे. त्याला तुम्ही रोखू नाही शकत. तो बाबासाहेबाच्या मार्गाने जाईल, तो इतर मार्गाने जाईल, तो बुद्धाच्या मार्गाने जाईल, तो अनेक प्रकारच्या तत्त्वज्ञानांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्या मार्गाने, पण त्याचा प्रभाव हा समतेकडेच जाणार. काही काळ असमतेचे हे ढग येणारच, काही काळ हे फॅसिझमचे ढग येणारच, पण बिलकुल न हलता रिलेंटलेस काम करणं हे काम आपलं आहे, सगळ्यांचं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अपहरण म्हणजे व्यवस्थेने केलं, म्हणजे त्यांचं जाती निर्मूलन किंवा प्रत्येक जातीतली समता त्यांनी पाहिली, ते अपहरण तुम्ही शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित केला. आणि कलेचं एक वेगळं अंग असतं, त्याचा एक वेगळा प्रभाव असतो. हे सगळं करत असताना महाराष्ट्रात तुमची एक प्रेरणा उभी राहत गेली आणि तुमच्या प्रेरणेने काही कलामंच उभे राहत. बऱ्याच वेळा कलामंचाच्या शाहिरांना किंवा कलाकारांना बंदी आणली जात, त्यांना तुरुंगवास दिला जातो. काय याच्या मागची नेमकी कारण आहेत, त्यांनी का हे होतं? काय ना, सत्ता आहे ना ही विचारवंतांना घाबरते, कलाकारांना घाबरते. हे मी बघितलेलं आहे. कलाकार भारी पडतात विचार, म्हणून त्यांना पहिले पाळीव कुत्रे बनवतात. तुम्ही बघितलं सत्तेच्या ताटाखाली अनेक कलावंत आणि ही सगळी जे मेनस्ट्रीम म्हणतात ना, हे सगळे त्यांच्या पाळीव मांजरं आहेत, तर ते बनवतात. पण जे कलाकार खऱ्या अर्थानं रस्त्यावर येतात, खऱ्या अर्थानं व्यवस्थेचं जे काय आहे ते मांडतात, त्यांची भीती असते त्यांना. पण मग ह्या कलाकारांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण सगळे बोलतो आहे किंवा करतो आहे, मासमध्ये तेवढेच आपले पाय खोल गेले पाहिजे. संतीची साथ तेवढीच पाहिजे, त्याच पद्धतीने तुम्हाला जायला लागेल. जनतेला सोबत घेऊनच कुठेही जा. जनता हीच आपली आई आहे आणि आई लेकराला कधीही दुखापत करत नाही. दुखापत दुसरं करतात. जर दुखापत कराल तर आई पुढे येते. ती पहिले आई नीट करा. तिथं पाय नीट नसला तर मग हे लोक येतात. जसं ते कसं आहे की कोंबडीची पिलं असतं आणि तिथे जरा थोडंसं दुर्लक्ष झालं की घार ते पिलू भटकतं ना, जरा ते भटकायचं नाही कधी कलाकार. जनताने आपण सोबतच राहिलं पाहिजे. पाण्यातला मासा कसा असतो तसं जनतेबरोबर पाण्यात राहिलं, तसं राहिलं पाहिजे. हां, नाहीतर मग तुम्हाला बाहेर काढणारे कोळी चिकार आहेत, गळ टाकणारे चिकार आहेत. त्या गळात म्हणून ते काय होतं की काही वेळा अटक होते, काही वेळा लोक विकले जातात, काही वेळा भूमिका बदलतात. भूमिका न बदलता, भूमिका बदलायची म्हणजे कसं, भूमिका लवचिक म्हणजे विकसित करायच्या हिशेबाने बदलायला पाहिजे. भूमिका मागे घेऊन जाण्यासाठी, समाजाला मागे घेऊन जाण्यासाठी भूमिका नाही बदलायची. समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी नेहमी भूमिका ही तपासायला पाहिजे आणि तिच्यामध्ये विकास केला पाहिजे. मार्क्सवाद्यांनी त्यांच्यामध्ये जास्त काही विकास 60-70 वर्ष झाली काही केलेलं नाही आणि आंबेडकरवाद्यांनी पण ते सोकॉल्ड आहेत ना, त्यांनी पण काही केलेलं नाही. प्रयोग जरूर झालेले आहेत, मी नाकारत नाही. प्रयोग मार्क्सवाद्यांनी केलेले आहेत, नक्षलवादाचा प्रयोग झाला, बाकीचे छोटे मोठे प्रयोग आणखीन झालेले आहेत. मोठे प्रयोग, मोठा बदल झालेला नाही. आंबेडकरवादामध्ये अनेक म्हणजे कांशीरामनी त्यांनी एक प्रयोग केलेला आहे, पॅन्थरचा एक प्रयोग झालेला आहे. अलीकडे तरुण मुलं काही वेगळा प्रयोग करतायत ते प्रयोग. परंतु मूलगामी बदल करून तत्त्वज्ञानावर विकसित करून नवं तत्त्वज्ञान उभं करणं, ती करण्याची ताकद तेवढा आवाका असणारे आपल्यात कोणी नाही. पण मला दिसतं हे की हे
तत्त्वज्ञानाला विकसित करून त्याच्या नव्या रूपात उभं करणं, महाराष्ट्रात असेल आंबेडकरवाद आहे, त्याचं एक नवं कल्मिनेशन आणि नवं रूप ज्यावेळेला येईल ना, लोक त्याला पर्याय म्हणून स्वीकारतील. पण ते निर्माण करण्याची ताकद असणारे चळवळ, ती चळवळ उभी राहावी म्हणून मी गातो आहे. पण मी चळवळ उभा करणारा माणूस नाही आहे, मी कलाकार आहे, मी नेता नाही आहे, मी साधा कलाकार आहे. त्यामुळे ते काम कोणीतरी दुसरं करावं. तेच काम मी करायला गेलो तर मला हेही नाही करता येत, मला तेही नाही करता येत. म्हणून सर्व ठिकाणी पर्याय उभे करावेत पहिले. आणि आता पहिलं जनतेमध्ये जावं. ज्या वेळेला धुंदलास असताना सगळं, त्यावेळेला गो टू दी मासेस, जनतेमध्ये जा आणि तिथून उत्तरं मिळतील. उस लोहे का स्वाद उस लोहार से मत पूछो, उस घोडे को जाके पूछो जिसके मुंह में लगाम आहे. तिथे जा तुम्ही. म्हणजे फाटके संसार ज्यांची मोडकी ज्यांची घरे, त्याच लोकांना उद्याची मागवतो मी उत्तरे. त्यांच्याकडे उत्तर आहेत. तुम्ही तत्वज्ञान आहे, सगळं आहे, तुम्ही त्यांच्याकडे जातच नाहीये. जे विस्थापित मराठ्यांचे नेतृत्व हे सगळे टोळधाड आहे, ती प्रस्थापित मराठ्यांची टोळ्या आहेत. टोळ्यांनी त्यांना 60 वर्ष पिचलेलं आहे. त्यांचे प्रश्न करेक्ट आहे हो. मराठ्यांची अवस्था काय भयानक आहे त्या मोर्चा निघण्याच्या पाठीमा. परंतु बघा, त्या मराठ्यांना कोण नेतृत्व देत आहे? तेच चोर, पुन्हा तेच येतील. आता हे पोरं प्रयत्न करतात, चांगली गोष्ट आहे. यांना जोपर्यंत आंबेडकरवादी नेतृत्व देत नाहीत तोपर्यंत या मराठ्यांचा प्रश्न सुटणार नाही. आणि ती ताकद कुणात नाही. तिथे पहिले जायला पाहिजे. हे बघा, ब्राह्मणवाद काही एका दिवसात मुरवलेला नाही. पिढ्यानपिढ्या खर्च घातलेले आहेत त्यांनी. तुम्ही एकतरी पिढी द्या हो. जा ना तुम्ही, साळी माळी कोळी कोष्टी कुणबी लोहार सुतार धनगर यांच्याकडे जा, मराठ्यांकडे जा. त्यांना आज नाही ऐकणार, उद्या नाही ऐकणार, परवा नाही ऐकणार. अहो, एक ना एक दिवस ते सत्य आहे, ते ऐकावं लागणार. आम्ही शिवाजीच्या बाबतीमध्ये करत 2 वर्ष केलं. ते 2 वर्ष ते ती मुलं सगळी, त्यांना खरं शिवाजी माहीत नव्हता. मराठा सगळी पोरं, म्हणजे गरीब पोरं सगळी, त्यांना काय माहिती. मला मराठ्यांबरोबर संवाद केला तर मराठी नीट या देशाला वळण देतील एवढी ताकद आहे त्यांच्या. कारण ती भूमीशी निगडीत जात आहे आणि तिला जास्त दुःखाची झळ आहे, तिला जास्त समन्वयाचं पण अंग आहे. त्यामुळे त्या जातीचं जे दुःख आहे त्यातला जो वरचा वर्ग आहे त्यांनी दलाल्या केलेल्या, व्यवस्थेच्या दलाल्या करण्यामध्ये ते पुढे. कारण त्या काँग्रेसचं म्हणणंच तेच होतं. काँग्रेस आणि ती जी सत्ता उभी राहिली, जी बाबासाहेबांना मान्यच नव्हती, त्यांनी प्रत्येक जातीमधले दलाल उभे करून त्यांचे शोषण केलेलं आहे. ते शेती व्यवस्थेचा क्रायसिस जो आहे 40 वर्षातला, त्याची रिॲक्शन आहे. 40 वर्षातलं जी रिॲक्शन आहे ती. त्यामुळे जे विस्थापित मराठी आहेत त्यांना निरनिळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने उभं राहायला असतील. त्याचं तात्कालिक कारण काही असू शकते. ॲट्रॉसिटी असू शकते, रिझर्वेशन असू शकतं, परत त्या स्त्री अत्याचार असू शकतो. परंतु मूळ दुःख आहे गेल्या 60 वर्षामध्ये जमिनीवर जे अत्याचार झाले, त्या अत्याचाराचं प्रतिबिंब या माणसांवर पडलेलं आहे. दादा, तुम्ही अनुभवाचं एक विद्यापीठाचा, म्हणजे तुमच्याशी तासनतास दिवसेंदिवस बोलत राहिला माणूस तरी ते अनुभव संपणार नाही. अनेक मुलाखतीतून आपण या गोष्टी पूर्ण करूया. पण एक तुम्ही जे म्हणतात की जनतेत जाणं फार गरजेचं आहे आणि तो बेस आहे परिवर्तनाचा. तो एक संदेश देणारा जनतेला, एक ते संदेश देणारं गाणं. संदेश देणारं गाणं कुठलं आहे? म्हणजे आता एक नवीन गाणं केलं मी, की जनतेलाच, म्हणजे स्त्रियांना सांगणारं गाणं आहे. पदराखाली दडवा बाळे, घ्या कळ्यांची काळजी. अरे आले आले गारधी उजेडाचे पारधी, आले आले गारधी हे उजेडाचे पारधी, आले आले गारधी उजेडाचे पारधी. तर हे यांच्यापासून सावध राहा, अशा प्रकारचे. संभाजीदादा भगत यांच्याशी आपण वार्तालाप केला. अनेक विषय त्यांच्याशी चर्चिले जाऊ शकतात तासनतास. एक मोठं विद्यापीठ, लोक विद्यापीठच त्यांना आपण म्हणूया. या पुढच्याही काळामध्ये अनेक वेळा आपण त्यांच्याशी संधी घेऊन बातचीत करू. आणि त्रिवेज मीडिया टीव्हीच्या परिवर्तनाची शिखर या सदरात दादांनी पहिल्यांदा आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. नाही, आभार कसला, काम आहे आपलं. ओके.